खूप आधी पण मला म्हणायचं की अरे मी जेव्हा जाईल ना तेव्हा तू जवळ येऊ नको बरं का, आणि तुला बघवणार नाही, असं मला ते म्हणायचं. बर. आणि त्यांनी ते केलं, म्हणजे ते सत्यच केलं त्यांनी. मला नाहीच बघता आले सगळं. एक दिवशी तर दुपारच्या वेळेला बाहेर पडल्या आणि त्यांच्याकडे होत्या 80 रुपये. रिक्षावाला दिसला, त्यांना त्यांनी विचारलं की मला आळंदीला जायचंय, 80 रुपयामध्ये पोहोचवाल का? तर तो रिक्षावाला काय नाही म्हणाला, तो म्हणाला हो चालेल बसा. आतमध्ये एक आरसा असतो बघा, तर त्या आतमधल्या आरशामध्ये त्यांनी स्वतःला बघितलं. त्यांना कुंकू मोठा असं लावायची सवय होती. त्या कुंकवामध्ये त्यांनी बघितलं तर कुंकवामध्ये त्यांना दिसत होते तुकाराम महाराज. अनेक कलाकार पण ताईंकडे यायचे. दिलीप प्रभावळकर महान आपले अभिनेते होते, ते देखील येत होते. त्यांच्या मिसेसला सांगितलं की याच्याकडे लक्ष ठेव, निसटला नाही पाहिजे किंवा भरकटला नाही पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. सुमनताई जेव्हा केव्हा म्हणजे त्यांना आजारी पडणार असतील किंवा आजारी पडले असतील तर त्यावेळेला तुम्हाला सांगतो, सुमनताईंसाठी निरोप याचा मारुतीकडनं. मुख्य दरवाजा किंवा गॅलरीचा दरवाजा असं टक 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 आपण जसं मनुष्य आपण वाजवतो तसा आवाज यायचा. त्यांना कळायचं कोण आहे ते. दरवाजा उघडल्यानंतर 30-35 मोठे मोठे वानर यायचे आणि हे दरवर्षी कुठल्याही वेळेला व्हायचं. म्हणजे सुमनताईंना याचा अंदाज यायचा आणि त्या लोकांना सांगायचे की तू बस, येणार आहेत काय लोक, आणि तेव्हा हे यायचे. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सिद्धयोगी अभिषेक विनायक वैरागी दादांसोबत आपला पॉडकास्ट झाला होता आणि त्याचा पार्ट 1 आपण मागच्या आठवड्यात रिलीज केला. त्याचाच हा पार्ट 2 आहे. मला माहिती आहे की मागचा पॉडकास्ट जो होता तो अर्ध्यामध्येच थांबला होता, त्यामुळे बऱ्याच लोकांनी कमेंट केली होती की पुढचा पॉडकास्ट कधी येणार. तर तोच हा पॉडकास्ट आहे. या पॉडकास्टमध्ये तुम्हाला ब्रह्मयोगिनी सुमनताई ताडे ज्या आहेत, अभिषेक दादांच्या गुरु, त्यांनी काय गूढ रहस्य, काय गूढ साधना दादांना सांगितल्या आहेत याविषयीची विस्तृत माहिती आणि चर्चा या पॉडकास्टमध्ये तुम्हाला अनुभवता येणार आहे. त्याच्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. आणि पहिला पॉडकास्ट जर तुम्ही अजून बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही पार्ट 1 बघू शकता. हा त्याचा पार्ट 2 आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही पहिला पार्ट बघितला नसेल तर पहिला पार्ट बघा, मग हा पार्ट कंटिन्यू करा. जास्त तुमचा वेळ घेत नाही, पॉडकास्ट सुरू करूया. 3, 2, 1 ॲक्शन. त्यांनी मला एकदा सांगितलं की हे एवढे सगळे प्रसंग घडले, एवढे मोठे मोठे महाराज मंडळी येतात, भेटतात मला. मग त्यांना असं थोडं सेल्फ डाऊट व्हायला लागलं. त्या मलाही म्हणाल्या होत्या की मला असा माझ्या स्वतःबद्दलच प्रश्न पडला की हे सगळं नक्की काय चाललंय, हे खरं आहे का माझी परीक्षा चालली आहे, आणि लोक एवढा सन्मान देत आहेत, आपण खरंच त्या पात्रतेचे आहोत का, असं त्या म्हणत होत्या. आणि त्यावेळेला त्यांनी एक त्यांचा प्रसंग मला सांगितला. असाच मनात विचार सगळा चालू असताना त्यांना नेमकं एक दिवशी काय आलं की त्यांना लक्षात आलं की त्यांना गळू झाला होता. तो गळू खूप दुखत होतं, प्रचंड यातना व्हायची त्यांना. आणि त्यांची नेहमीची सेवा आहे, त्यांची झोप एकदम कमी, खूप कमी वेळ झोपायच्या. जास्तीत जास्त मी तर म्हणतो 2 किंवा 3 तास झोपायच्या त्या. त्यांना म्हणजे रात्री पण साधारण, पहाटे पण साधारण, प्लस दिवसभर साधना कॉन्स्टंट त्यांची. आणि ह्याच विचारात त्या एक दिवशी पहाटे उठल्या, आंघोळ वगैरे केली आणि चहा केला होता त्यांनी. चहा पीत त्यांना काही तुकोबांच्या त्या ओव्या वगैरे ते म्हणत होत्या. आणि अचानक मग त्यांना झोप लागली. असे तंद्री म्हणू आपण, झोप पण नाही, तंद्रीच म्हणू आपण, एक प्रकारची सुषुप्ती अवस्था म्हणू आपण. तर त्या अवस्थेत त्या गेल्या आणि त्या अशा बघतायत की आसपासचं जग काहीतरी वेगळं दिसतंय, तरंगल्यासारखं जाणवतंय. आपण काय जाणवतंय, हे नक्की काय होतंय. कारण त्या मला सांगत होत्या ना त्यावेळेला, तर लिटरली मला पहिलं कळलं नाही, नंतर उकल होत होते मला. त्या असं सांगत होत्या की मी अशी थांबली आहे आणि त्या खोलीमध्ये माझं साहित्य मी बघतीये, पण ते मला थोडंसं ब्लर झालेलं दिसतंय. आणि त्या साहित्यांना मी स्पर्श करण्याचा प्रयत्न करते, पण स्पर्श पण होत नाहीये. मग मी खाली वळून बघतीये तर काय, माझं शरीर पडलेलं आहे. आणि मग मी हवेत तरंगतीये. मी हवेत तरंगतीच आहे, तर म्हणलं ठीक आहे, आता काय बहुतेक परमेश्वराची इच्छा, म्हणून मी अजून पुढे चालली. आणि अशा करत करत त्या संपूर्ण अंतरिक्षामध्ये फिरत होत्या. आणि मी तुम्हाला सांगतो, दर्शकांपैकी अनेक लोक असे असतील बघा की ज्यांना सुमनतांनी ह्या अनुभूती घडवून आणल्या होत्या. आणि लिटरली त्यांनी ह्या गोष्टी, म्हणजे मी एकटा नाही आहे, ऐकणाऱ्यांमध्ये खूप लोक आहेत त्यांना माहिती आहे सगळं. तर त्यांना लिटरली त्या कुठे कुठे जाऊन आल्या असते माहित नाही, दिव्य लोकांमध्ये देखील त्या जाऊन आल्या होत्या. याबद्दलचे रहस्य त्यांनी खूप कमी सांगितलेले आहेत. याबद्दल आपण परत कधी नक्कीच बोलू. पण हे तर झालंच, म्हणजे हे असं होत मग नंतर त्या शेवटी मग परत काही वेळ, खूप तास गेले, मग परत त्या त्यांच्या देहात आल्या. त्या देहामध्ये आल्यानंतर मग त्यांना अचानक असं मनात विचार आला की नाही, आता आपण निघायचंय, आळंदीला जायचं. बर. मग दुपारची वेळ होती
काही खाल्लेलं वगैरे काही नाही. आणि त्यांना खाण्यापिण्याचं पण काही नाही बरं का. त्यांची एक सवय तुम्हाला सांगतो की मित आहार, मित निद्रा आणि गरज पडेल तिकडे मित भाष्य. म्हणजे कमी आहार, कमी झोप आणि कमी बोलणं. पण हा, जिकडे आवडती लोक भेटतील त्यावेळेला भरभरून बोलणार, भरभरून सांगणार आणि नुसतं बोलणार नाही, आशीर्वाद देणार. भले त्या व्यक्तीची गरज, त्या व्यक्तीला पात्रता आहे का नाही, गरज आहे का नाही, आशीर्वाद मिळणार हे व्हायचंच. तर एक दिवशी दुपारच्या वेळेला बाहेर पडल्या आणि त्यांच्याकडे होत्या 80 रुपये. आणि त्या अचानक असेच त्या म्हणल्या नाही आता आपण आळंदीला निघायचं. योगायोगाने एक रिक्षावाला दिसला. त्यांना त्यांनी विचारलं की मला आळंदीला जायचंय, 80 रुपयामध्ये पोहोचवाल का. तर तो रिक्षावाला काय नाही म्हणाला, तो म्हणाला हो चालेल बसा. ते बसल्या. मनात त्यांच्या तोच विचार सगळा की मी खरं त्या पात्र आहे का. मग तुकोबांच्या सगळ्या त्या ओव्या त्या म्हणत होत्या. त्या खूप छान त्या ओव्या आहेत, म्हणजे त्या लेखणीमध्ये दिलेलंच आहे त्या पुस्तकामध्ये. चैतन्य सुमनांजली पुस्तकाचं नाव आहे. तर त्या म्हणत होत्या. म्हणत असतानाच त्यांच्या मनात असा विचार आला. त्या रिक्षावाला जो होता, आतमध्ये एक आरसा असतो बघा, तर त्या आतमधल्या आरशामध्ये त्यांनी स्वतःला बघितलं. तर त्यांना कुंकू मोठं असं लावायची सवय होती. त्या कुंकवामध्ये त्यांनी बघितलं तर कुंकवामध्ये त्यांना दिसत होते तुकाराम महाराज. तर सुमनताई म्हणाल्या की आता मला ह्यामध्ये असं तुकाराम महाराज दिसत आहेत, तर ठीक आहे असू दे, जाऊ दे, आपण नको विचार करायला. पण ते निघाले होते त्या आळंदीला. तर तो जो रिक्षावाला होता, ह्या म्हणतच होत्या म्हणत ओव्या, रिक्षावाला जो होता तो अचानक थांबला. आणि ह्या म्हणाले की आता ह्याला बहुतेक पैसे जास्त हवेत का काय. सुमनताई म्हणाले की हो का, तुम्हाला जास्त पैसे हवे असतील तर मी तुम्हाला जास्त पैसे देते, पण तुम्ही थांबू नका, निघायचंय. तो रिक्षावाला पण योगायोगाने बघा किती विलक्षण योग असतं बघा. तो म्हणाला की अहो मला इतक्या पण नीच थरावर नेऊ नका, मी पैशासाठी नाही थांबलो. मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही आळंदीला का चालला, तुम्ही देहूला गेलं पाहिजे. तर सुमनताई म्हणाला का बरं. तो रिक्षावाला म्हणाला अहो तुम्हाला दिसत नाही का, तुमचं कुंकू बघा आधी गोल होतं आणि ते आता अख्ख्या कुंकवामध्ये मला तुकाराम महाराज दिसत आहेत. अगदी ते चिपड्या आणि एकतारी ती वीणा धरलेली ती दिसतात मला स्पष्ट. सुमनताई म्हणाले की अच्छा तुम्हाला पण दिसलं का. हा मग ते खरं असेल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की परमेश्वराला त्यांच्या या महान विभूती आणि महान भक्ताची इतकी काळजी की त्यांना कधीही अशी कष्ट घ्यायची गरज पडली नाही की हो मला दिसलं ते खरं आहे. आणि एक तर त्यांना कधी घेणं देणंच नव्हतं या सगळ्याशी, पण इतरांना देखील ते अनुभव डायरेक्ट स्पष्ट दिसायचे. तर मग त्यांचा हा संवाद चालू असताना मग सुमनताई म्हणाला अहो तुम्हाला पण हे सगळं दिसतंय, तुम्ही पण कोण साधारण व्यक्ती दिसत नाहीये. मग तो रिक्षावाला म्हणाला की मी पण ध्यान करतो, मी दररोज 2 तास ध्यान करतो, मी महेश योगींकडून ध्यान शिकलेलो आहे. आणि अशा प्रकारे हे सगळं ध्यान वगैरे झालं. मग तो म्हणाल्याप्रमाणे सुमनताई म्हणाल्या की मग चला तो तुम्ही म्हणता ना देहूला जायचं, चल मग आपण देहूला जाऊ. मग ते अर्ध्या रस्त्यातून अगदी आळंदीच्या त्या पुलापर्यंत रिक्षा आली होती, तिथून मग परत ते देहूला गेले. देहूला जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. सुमनताईंच्या मनात काय आलं काय माहिती, त्या गेल्या दर्शन घेतलं आणि त्या म्हणाल्या की मला असं सांगत होत्या की असं गळू फुटलं लगेच तिथल्या तिथे. दर्शन घेतलं आणि गळू फुटलं. ते गेल्यानंतर त्या म्हणल्या इतका विलक्षण एक आनंद मला प्राप्त झाला आणि असा एक आत्मविश्वास माझा जागा झाला की तिथून पुढे मला सगळे कार्य करायची एक वेगळीच उमेद निर्माण झाली माझ्यामध्ये. आणि त्या म्हणाल्या की हे सगळं यातून मला आत्मविश्वास तो वाढला. आणि एकदा म्हणजे जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की त्या जसं म्हणलं की मी नक्कीच ह्या अवस्थेची आहे का नाही, तर त्यावेळेला एकदा त्यांनी अचानक म्हणजे त्यांच्या मधल्या काळात जेव्हा त्यांची आई गेल्या, म्हणजे त्यांचे वडील वारले, नंतर आई पण गेली त्यांची, मग त्यांनी कीर्तन करणं सोडून दिलं होतं, कीर्तन वगैरे. ते म्हणाले की आता मी काय असं करणार नाही. अरण्येश्वर जे आपल्याकडे आहे तिकडे त्यांचं कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम असायचा. प्रचंड गर्दी त्या काळातही व्हायची, कारण सुमनताई म्हणले की खूप लोकांना त्यांचे मंत्रमुग्ध त्यांचं भाषा आवडायचंच. तर तिकडे होणार नव्हतं. ते म्हणलं की सांगितलं निरोप की मी जाणार नाही. तर हमीररावांचेच एक शिष्य एक जण होते, ते त्यांना भेटायला आले सुमनताईंना की सुमनताई का नाही येते विचारावं. तर सुमनताईंबद्दल मग त्यांच्या मनात एक चांगला भाव होता. सुमनताई म्हणाले नाही आता मला असं वाटतं की मला हे सगळं नक्कीच जमतंय का, मी त्या पात्र आहे का. तो व्यक्ती म्हणाला की हे बघा माझ्या मनात हाच विचार आला होता, म्हणून माझे सद्गुरू हमीररावांना मी हाच प्रश्न विचारला की आमची सुमनताई कुठल्या लोकेशनात अडणार नाही ना, किंवा कुठल्या गोष्टीत अडकली नाही ना गेली, तर आता ती योग्य मार्गात आहे. हे बघून मला आनंद झाला. आणि मग त्यांनी मला एक सांगितलंच होतं की मधल्या काळात मग त्यांनी बंद केलं, पण मग परमेश्वराची योजना कशी असते बघा, की म्हणजे ह्यालाच लागून मी एक माझ्या संबंधित पण एक प्रसंग सांगणार आहे. पण पहिला हा प्रसंग सांगतो. डॉक्टर वार्डेकर यांना जसं हे कळलं, त्यांनी स्वतः सुमनताईंचे हात धरून
त्यांच्या आईच्या अस्थींजवळ त्यांना आणलं आणि सांगितलं की हे बघा, आईच्या समोर शपथ घे की मी इथून पुढे हे प्रवचन आणि कीर्तनाचं कार्य सोडणार नाही, मी करणार, सांग, शपथ घे. मग त्यांना घ्यायला लावली आणि त्यांनी तुकोबांच्याच काही ओव्या त्यामध्ये बोलून दाखवल्या होत्या आणि सुमनताईंनी परत ते कार्य सुरू केलं. तेव्हा ज्या तुकोबांच्या ओव्यांवरती ते डॉक्टर वाडदेकर म्हणाले त्यावरच त्यांनी प्रवचन केलं. आणि मग असं करत करत मग त्यांचं ते कार्य सुरूच झालं. त्या म्हणाल्या माझ्यामध्ये जो एक कॉन्फिडन्स तयार झाला, यामधून त्यांनी कविता मराठी बरोबर हिंदीतही सुरू केलं. आणि त्या मला म्हणाल्या की मला कळत नव्हतं की मी हिंदीत का केलं, मी हिंदीतही चालूच आहे. आणि मी हे लिहून घेतलं आणि एक दिवशी असा प्रसंग आला की माझा असा कार्यक्रम आहे, मी गेले आणि मी म्हणलं ह्या व्यक्तीला कुठेतरी पाहिलंय. म्हणलं जाऊ दे आपण बोलू. मी आज कविता सादर करत होते तर समोर बसले होते ओशो आणि ते सगळं काही शांतपणे ऐकत होते. आणि नंतर कविता झाल्यानंतर अगदी त्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी. म्हणजे इतके महान महान लोक पण झाले होते. आणि शिवाय आता एक प्रसंग मला फार छान वाटतं, आनंद वाटतो सांगायला, की शंकराचार्य चंद्रशेखरानंद सरस्वती यांच्या समक्ष त्यांच्या स्थानात तिकडे बहुतेक शृंगेरीलाच सुमनताईंचा एक प्रसंग आला होता, ज्यावेळेला सुमनताईंनी हिंदीमध्ये त्यांच्या समक्ष ह्या कविता सादर केल्या. शंकराचार्यांनी स्वतः सुमनताईंचं इतकं भरभरून कौतुक केलं होतं. ही काय साधारण गोष्ट नाही बरं का, मी तुम्हाला सांगतो. म्हणून म्हणतोय दर्शकांना देखील सांगतोय, ब्रह्मयोगिनी हे नाव का त्यांना बरोबर सूट होतं, त्या साधारण नव्हत्याच. सुमनताईंबद्दल त्यांनी इतकं भरभरून कौतुक केलं. आणि त्या काळात सुमनताईंना सर्वांसमक्ष त्यांनी शारदांबिकेची सुवर्ण मूर्ती सुमनताईंना भेट म्हणून दिली. तर त्याच्यानंतर सुमनताईंनी म्हणजे त्यांना कशात अडकायचं नव्हतं, त्यांनी कोणाला योग्य पात्र असलेल्या व्यक्तीला दिलं असेल नक्कीच, पण अशा प्रकारे त्यांचे अनेक मोठे मोठे असे त्यांचे सन्मान झाले. सन्मानांबद्दल कधी बोलल्या नाही त्या, पण या मार्फत एक गोष्ट मला फार चांगलं वाटलं की एवढ्या महान महान विभूतीने त्यांचं कौतुक केलंय. मग मला देखील हे काय म्हणू आपण क्लिअर झालं की सुमनताई देखील महान विभूतीच होत्या, प्रश्नच नाही. तुम्ही तुमच्या रिलेटेड पण एक हे सांगणार होता. हा बरोबर. जसं मी सांगितलं की सुमनताईंना डॉक्टर वाडदेकरांनी सांगितलं की नाही तू आता ह्या मार्गात यायचं, हे तू करायचंच. असं मी एका छोट्या गोष्टींमध्ये कसं अडकलो होतो बघा, की सुमनताईंना मी भेटायचो आणि मी म्हणायचो की ताई मला ना हे सगळ्याची आवड आहे, सगळं छान आहे. कारण मी तुम्हाला सांगतो की मी जे घडलोय तर ते अगदी सुमनताई आणि मी एक बऱ्याचदा माझा हा उल्लेख करणं राहतं, पण आज या योगाने आपल्या चॅनल थ्रू मी सांगतो की तपस्वी काका आणि सुमनताई ह्या दोघांच्या मार्गदर्शनाने मी अक्षरशः पूर्ण घडलोय. यांनीच घडवलंय मला असं म्हणेल मी ह्या सगळ्या मार्गात, म्हणजे स्वामींच्या श्री स्वामी समर्थांच्या मार्गावर आणण्यावरती. तर मी त्यांना म्हणायचो की अहो मला हे सगळं छान वाटतंय, पण मला ना नोकरी लागली पाहिजे. माझी खूप इच्छा होती की कसं आहे की काय जीवनाची शाश्वती नाही, आपल्याला काहीतरी फिक्स्ड इन्कम पाहिजे. आणि मी सगळेजण म्हणजे असा विचार असतोच थोडासा प्रत्येकाचा. तर सुमनताई मला डे 1 पासून म्हणायचं की एक लक्षात ठेव, आदिगुरु संप्रदाय आपला साधारण नाहीये. आपण या संप्रदाय आता तुझ्याच मार्फत या संप्रदायाची निर्मिती का होणार होती, तर तू लक्षात घे, सत्ययुगापासून ज्या काळात दत्तात्रय होते त्या काळात जेव्हा तू त्यांचा शिष्य झालास, तुझ्यावरही असे काही प्रसंग आले आणि त्यावेळेस तू त्यांचा शिष्य झालास, त्याबद्दल त्यांनी मला सांगितलं होतं. मी आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं, पण ते काही मला क्लिअर झालंच नाही अजून. त्या मला म्हणायचं की तू जेव्हा तुझा राज्यकारभार तुला सोडावा लागला आणि मग तुला दत्तात्रयांनी कसे करून आणलंच त्यांच्यापाशी, तुला दीक्षा दिली, त्यांनी साधना शिकवल्या, तुला हे करावं लागलं, तेव्हापासून तू दत्तयोगात आहेस आणि त्याच निमित्ताने तू मला भेटलायस आणि म्हणून मी तुला दत्तयोग शिकवला. गुरु सुमनताईंनीच मला दत्तयोग शिकवला. यामध्ये त्या म्हणाले की हे सगळं कशासाठी करायचं आहे. त्यांनी स्वतःचं उदाहरण सांगितलंच की आपण केवळ आपल्यासाठी जगू नये. मला हा प्रश्न जेव्हा पडायचा, मी तपस्वी काकांना देखील विचारायचो आणि सुमनताईंना देखील विचारायचो. ती म्हणायची एक लक्षात ठेव, अजून तुझं वय कमी आहे, तू हा विचार करूच नको, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तू नोकरी करू नकोस. मला ते कायम म्हणायचंय. आणि त्यांना इतर लोक कोण भेटायला येतील तर तेव्हा ते त्यांना मार्गदर्शन करायचे, पण मला नव्हते करत. आणि मग सुमनताईंनी एक दिवशी मला सगळं उकल करून सांगितलं की लक्षात ठेव, तुला सत्संगतीचं कार्य करायचं आहे, लोकांना ध्यान मार्गात आणण्याचं तुला कार्य करायचं आहे. तुझा प्रत्येक सत्संग यावेळेला लक्षात ठेव, तिथे तुझं आराध्य म्हणजे परमात्मा श्री स्वामी समर्थ, आपली सगळी गुरु परंपरेतले कोण ना कोणतरी महान विभूती संत हे सूक्ष्म देहाने येणारच, हा माझा शब्द आहे, लक्षात ठेव.
त्यामुळे तू प्रत्येक सत्संग, प्रत्येक ध्यान योग तू जे काही लोकांना शिकवशील तर त्या वेळेला यांचं स्मरण करणं विसरू नको. हे येणारच आणि त्यांचं स्मरण कर, त्यांचा यथोचित सन्मान कर. म्हणून आजही आपल्या जेव्हा कधी सत्संग होतो किंवा ध्यानयोग शिबिर होतं तर एक ब्रह्मयोगिनी सुमनताईंनी दिलेला मला एक मंत्र आहे जो चिमटा मंत्र म्हणतात त्याला. ह्याच्यातलं नाथ पंथातलंच आहे आणि शाबरी विद्येतला आहे. त्याचा उल्लेख मी करतो कायमच. मग ते म्हटल्याशिवाय सत्संग कधी होत नाही पूर्ण. तर मला त्या म्हणायला हेच होतं की तू अकर्तात्मक योग, अलिप्तता आणि साक्षभाव ह्या 3 शब्दातल्या गोष्टी कायम लक्षात ठेव. तू पैशासाठी काहीही करू नको. तुला पैसा कमवायची गरज नाही. जे बरोबर आहे, जेवढं तुझ्यासाठी गरजेचं आहे तेवढं करायचं. कारण त्या एवढं सांगून थोडंसं थांबतो की त्या म्हणायचं एक लक्षात ठेव, तुला आपल्याला कोणालाही आपलं जे काही मिळतं तर आपल्या सद्गुरू कृपेने, आपल्या आराध्य दैवताच्या कृपेने मिळतं. जे काय मिळालंय त्याचा आनंद घ्यायचा. पण घेताना, आपण आनंद घेताना आपण कोणालाही दुय्यम वागणूक द्यायची नाही, अहंकार आपल्यामध्ये वाढू द्यायचा नाही. आणि समजा एखादी गोष्ट आपल्याकडे नसेलच तर त्यावेळेला आपला जीवही कसा कासावीस नाही झाला पाहिजे, अडकला नाही पाहिजे. आपण ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ असा घ्यायचा. म्हणजे एक उदाहरण असं सांगितलं, आवडती गोष्ट खायला मिळाली तर खायचं, आणि जर खायला नाही मिळाली तर असं समजायचं की बघ माझा आराध्य दैवत माझी किती काळजी घेतोय की आज मला उपवासाची फलश्रुती देतोय. अच्छा, तर असा आपला अप्रोच राहायला पाहिजे. त्यामुळे आजही सुमनताई ज्या काय सांगतात, मी जे घडलोय ते अगदी त्यांच्या कृपेने घडलोय. एक आपल्याच पहिला पॉडकास्ट जो आपल्याच चॅनलवर झाला त्यावेळेला मी जे एक छोटासा प्रसंग सांगितला होता बघा, की मला स्वप्न पडलं होतं की एकच देह, छोटा असं एक छोटं बाळ, एकच देह आणि त्याला 2 मुख आहेत. एक छोटंसं मोठं, राईट साईडला मोठं मुख आणि लेफ्ट साईडला छोटं, एका म्हणजे मुलाचं आणि मुलीचं. ते नक्की कोण आहेत? मग लोक माझ्याकडे असे पळत येत आहेत आणि मग ते असे फिरले आणि मग त्यांनी काडी फेकून मारली. मग ते म्हणाले की लोक, कोणी तुमच्या जग जरी विरोधात गेलं तरी मी कायम तुमच्या पाठीशी आहे. बरोबर आहे. तर हे विचारायला मी एकदा सुमनताईंकडे गेलो. हा असाचा असा प्रसंग विचारला होता. सुमनताई त्यावेळेला मला म्हणाल्या की नाही, ह्याचं मी नाही सांगणार तुला, तिकडे पलीकडच्याच गली, तिकडे तपस्वी काका राहायचे जवळच. तर त्या मला म्हणाल्या की जा तपस्वी काकांना विचारून ये. मी तपस्वी काकांना विचारायला गेलो. तिकडे गेलो आणि तपस्वी काकांच्या मिसेस होत्या. त्यांना मी विचारलं की मला तपस्वी काकांना भेटायचं आहे. आणि विशेष म्हणजे त्यावेळी त्यांना भेटायची वेळ आणि दिवसही बरोबर होता. त्याच वेळेला मी गेलो. त्यावेळेला म्हणजे मी जाऊन भेटलो, बसलो. तपस्वी काका मग आतून बाहेर आले. आल्यानंतर आल्या त्यांनी मला विचारलं, काय अभिषेक, स्वामींबरोबर काय गमती जमती झाल्या तुझ्या? मी इतका शॉक झालो होतो तेव्हा की यांना कसं काय कळलं की हे असं काय, म्हणजे मी काही बोललो नव्हतो. आणि काही न बोलता अगदी स्वतःहूनच त्यांनी असा ग्रंथ काढला आणि मला दाखवलं, बघ हा ग्रंथ आहे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत. ह्याचं पठण पारायण तुला जे योग्य वाटेल ते करायला लाग. म्हणाला मग हाच ग्रंथ घेऊ का? त्या म्हणाले नाही, हा नको घेऊ, मी तुला वेगळा ग्रंथ देईल, पण तू नंतर कर तरी. आणि त्यानंतर मग तो प्रसंग घडला की एक दिवशी माझ्या आईला प्रश्न पडला होता की यार आपण यांच्याबद्दल एवढं जप लिहितो पण हे नक्की कोण आहे? मग आमच्या शेजारी एक जण राहत होते, त्यांनी येऊन मग तो स्वतःहूनच तो ग्रंथ दिला आम्हाला. अशा प्रकारे फार माझ्या आयुष्यातला खूप मोठा अनमोल ठेवा म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हा माझ्या आयुष्यात आला आणि मग आयुष्याला सगळी कलाटणीच मिळाली. नाही दादा, खरं आहे. आणि फक्त तुमच्या नाही, मी असेन की आपले सगळे साधक लोक असतील, सगळ्यांच्या आयुष्याला त्या ग्रंथामुळे कलाटणी मिळाली आहे. दादा, तुम्ही सुरुवातीला ताईंचा जेव्हा उल्लेख केला की तो एक प्रसंग होता, आय गेस म्हणजे कृष्ण जन्माष्टमीचा, की ज्याच्यामध्ये त्यांनी हात वर केले आणि एकदम सुगंध आला सगळीकडे. तर आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या ह्या सुमनताईंनी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी असतील किंवा मग तुम्ही जे पुस्तक सांगितलं त्यामधल्या काही काही गोष्टी आहेत. पण आता आम्हाला उत्सुकता याची आहे की तुम्ही जे अनुभवलेले त्यांचे चमत्कार असतील किंवा गोष्टी असतील तर हे आम्हाला सांगा की जिथे तुम्ही होतात आणि तुमच्या समोर ह्या गोष्टी घडत होत्या. हो, बरोबर. खूपच चांगला प्रश्न आहे हा. पण मी तुम्हाला सांगतो, सुमनताई ह्या कायम म्हणजे त्या ना असं होतं की दुसऱ्यांचं असं काही अनुभव ऐकले की खूप ॲप्रिशिएट करायचे की हो वा खूप छान. आणि स्वतःबद्दलचं म्हटलं की त्या असं म्हणायचं की हा काय चमत्कार आहे का, ही काय माझी काही नाही आहे, हे सगळं आमच्या स्वामींचं म्हणजे स्वामी स्वरूपानंद. आणि दुसरं म्हणजे ते श्रेय त्यांचं आराध्य त्याला द्यायचं. तर
पहिलंच मी आता तुम्हाला एक प्रसंग असा सांगतो. अगदी सुरुवातीच्या काळात मला, जसं मी मगाशी उल्लेख केला होता की मला त्या म्हणाल्या तू तपश्चर्येला लाग, योग शक्ती आणि तपशक्ती अशी निर्माण व्हायला पाहिजे. तर अगदी मी नव्याने हे सगळं सुरुवात केली होती. आणि मी खरं खरं सांगतो की मला खूप काही यातलं काही कळत होतं असं पण नाही. म्हणजे जसं त्यांनी जेवढं सांगितलं ते लिहून काढलं होतं मी. आणि त्या पद्धतीने सगळे योगिक क्रिया त्यांनी सांगितल्या होत्या. प्राणायाम होते बेसिक, योगिक क्रिया, बंध, मुद्रा हे सगळं चालू होतं. आणि मग माझा आलेख मी जाणून घेण्यासाठी गेलो की माझं बरोबर चाललंय का नाही. आणि एक दिवशी काय आलं, त्या दरम्यान मला बरेच लोक भेटायचे आणि त्यांचे प्रॉब्लेम्स वगैरे हे सगळं चालूच असायचं. तर सुमनताईंना हे काही प्रमाणात माहीत होतं पण त्यांना हे पटत नव्हतं. मग मी त्यांच्या दर्शनाला गेलो, त्यांच्या पायांवर डोकं टेकून पाया पडलो आणि बसलो. तर मग मला म्हणाल्या किती लोकांनी स्पर्श केला तुला. मी म्हणालो काय तसं मोजलं नाही पण बरेच लोक होते. बरं. त्यांनी असं सांगायला सुरुवात केली. साधारण मध्यम उंचीची बाई, थोडीशी जाड, तिला डायबिटीस झालाय. तिच्याबरोबर एक बाई आली होती, सुरुवातीपासून नुसती रडतच होती. तिच्याबरोबर त्यांच्याबरोबर एक माणूस आला होता, असं सोरायसिसने अंग भरलेलं आहे, असा बारीक बघ, किडकिडीत होता. असे इतकी वेगवेगळी उदाहरण दिली. आणि नंतर प्लस मला हे पण सांगितलं कोण कुठल्या शहरातनं आलं, त्यांचं म्हणणं काय होतं हे सगळं. आणि मी ऐकतोय आणि मी इतका प्रचंड घाबरलो होतो की त्यांना एवढे डिटेल कसं काय कळतात. की म्हणजे लिटरली हीच लोक आले होते आणि ह्या लोकांना मी भेटलो होतो. मग मी काहीच नाही बोललो, कारण लिटरली तुम्हाला सांगतो की मला रडायला पण येत होतं आणि मी घाबरलो पण होतो की नक्की आता मी रिॲक्ट काय करू. आणि मग मला त्या म्हणाल्या की हे बघ लक्षात ठेव, आपण जे बसलो आहोत तर आपल्याकडेने आभा मंडल असतात, याला म्हणतात ऑरा. ठीक आहे, आत्ताच्या भाषेत त्याला ऑरा म्हणतात. म्हणून मी म्हणतो की मी जे काही शिकलोय ते ट्रॅडिशनल शिकलोय सगळं. आत्ताच्या वर्ल्डच्या हे नाही लक्षात मला, पण मी ट्रॅडिशनल शिकलोय. तर त्या म्हणाल्या की यामध्ये ऊर्जेची देवाणघेवाण कॉन्स्टंट होते. तर मग यामध्ये तू अशा प्रकारच्या ह्या प्रमादकारी शक्ती तुझ्याकडे आता फिरतायत आणि त्याचा मला तुझा स्पर्श झाल्या मी सगळी बघू शकते. तर लक्षात ठेव, आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्यासमोर रडली आणि तिच्या अडचणी ती सांगायला लागली, तर या वेळेला देखील आपला संयम घालू द्यायचा नाही. आपल्याला दया प्रत्येक जीवाप्रती असावी, पण आपण प्रत्येक रडणाऱ्या व्यक्तीला बिचारं समजू नये. तर यामध्ये देखील त्या एक गोष्ट सांगायच्या, कायम सांगायच्या. त्या मला म्हणायची की एक लक्षात ठेव की तुझ्या समजा शाळेत वाढदिवस असायचा, आपल्याकडे का शाळेत असायचं की शाळेत आपला वाढदिवस आहे, मग आपण लहान असताना बघा चॉकलेटा वाटायचं, असं सगळीकडे चालायचं. म्हणजे मलाही विचारलं तू काय शाळेत वाटलंय का काही तुझ्या वाढदिवसाला. म्हणायचं हो. मग त्या म्हणायच्या की तू असं कधी केलंस का की तू एकाच मुलाला सगळी चॉकलेटं वाटले आणि बाकी कोणाला काय वाटलंच नाही. मी म्हणालो नाही, तसं नाही केलं, प्रत्येकाला समान वाटलं ना. हो. त्या म्हणाला असंच आपलं काम आहे, आपण द्यावं तर प्रत्येकाला समान करून द्यावं. योग आणि तपशक्तीचा सदुपयोग कसा व्हावा, तर सत्संगतीने व्हावा आणि त्याचा सगळ्यांना समान अवस्थेमध्ये लाभ व्हावा या हिशोबाने कर. मग त्यांनी हे सगळं तर मला सांगितलंच. आणि म्हणजे हा एक माझा पहिला अनुभव आहे. दुसरं म्हणजे आता प्रसंग आहे, एकदा मी सुमनताईंना भेटलो. माझी अशी इच्छा झाली की आपल्याकडनं देणंच नाही घ्यावं सुमनताईंना, आपण काय द्यावं का त्यांना, असं माझ्या डोक्यात मनाचा विचार आला. म्हणून मग मी त्यांचं दर्शन घेतलं आणि बाहेर गेलो. बाहेरच्या खोलीमध्ये त्या जिकडे बसायच्या किंवा तिकडे कृष्णाची मूर्ती होती, ती त्यांना अत्यंत प्रिय, ती कृष्णाची मूर्ती. तर त्या कृष्णाच्या मूर्तीच्या इकडे मी असे पैसे ठेवत होतो. असे पैसे काढले आणि जेवढे येतील मी मोजले नाही, डायरेक्ट काढले आणि ठेवले तिकडे. ठेवले असे ठेवता क्षणी सुमन त्यांनी मला आतून हाक मारली आणि मध्ये भिंत आहे, काय दिसणार का, काय संबंधच नाही. मी गेलो, म्हणलं काय हो ताई, तू बाहेर पैसे नाही ठेवलेस. मी म्हणालो हो नाही काहीच बोललंच नाही. म्हणलं का हो. नाही अजिबात ठेवू नको, अजिबात ठेवू नकोस. मी म्हणालो अहो मला वाटतं तुम्हाला असं द्यावं. सुमनताई म्हणाल्या बघ मला माहिती आहे तुला माझ्याबद्दल मानस आहे चांगला, तुला असं वाटतं की ह्या एकट्या तरी ह्यांचं कसं होणार, ह्यांच्यासाठी पण काहीतरी करावं, आणि हेच विचार मी मनात करत होतो. तर त्यावेळेला तर मला म्हणाले बस तुला सांगते एक काम कर. तिकडे कपाट दाखवलं मला त्यांच्या उजवीकडे, ते उघड. ते मी उघडलं, त्यामधून मी काढलं एक पुस्तक. मग त्या म्हणाले ते पुस्तक आहे ते घे. तेच चैतन्य सुमनांजली हे पुस्तक, त्यामध्ये त्यांचा सगळा काव्यसंग्रह आहे. तो मी बंद केला दरवाजा. आणि मग मला म्हणाले की ही कविता आहेत माझ्याकडनं सद्गुरु कृपेने लिहिलं गेलेलं आहे. आणि जेव्हा कलावती आईंच्या मी संगतीत होते त्यावेळेला त्यांनी मला
अनेकदा असं जसं त्या दररोज गरम दूध असायचं, कलावत्याही घ्यायच्या, एक ग्लासभर, त्याच्यामध्ये वेलची आणि बदाम वगैरे टाकलेले असायचे. तर त्या दररोज प्यायच्या रात्री. तर त्या अर्ध प्यायच्या आणि उष्ट अर्ध मग मला द्यायच्या. बर. आणि ते मी प्यायला लागले. तसं मी पिलं. त्यानंतर कुठलंही शास्त्रीय मला मार्गदर्शन नसताना राग, सूर, छंद, स्वर हे सगळे आपोआप माझ्या कंठातनं जागे झाले. आणि तुम्हाला सांगतो, त्यांचं गायन, दर्शकांपैकी पण त्यांना जे कोण ओळखणारे असतील त्यांना माहितीच आहे की त्यांचं इतकं मंत्रमुग्ध करणारं गायन होतं. कुठलंही ओवी असो, कुठलंही गीत असो किंवा एखादा प्रसंग असो, इतकं सुरेल गायच्या की अक्षरशः डोळ्यात पाणी यायचं. तर त्या असं सगळं सांगत होत्या. त्यांनी दुसरी सगळी ती किमया सांगितली, त्यांच्यावरची झालेली कृपा. आणि अचानक न बोलता मला एक त्यांची भयंकर अशी लीला जी दाखवली होती ती मला आता आठवते. ती म्हणजे मला नंतर म्हणाले की घे, तुला अजून पुस्तकं हवे असतील तर घे. मी परत तेच कपाट परत उघडलं, तर नोटांचे बंडल. मी इतका घाबरलो होतो तेव्हा की मी चौड्यांवर बसलो होतो, पण नंतर मांडी घालून बसलो तिकडेच. धडधड वाढली होती, घाम आला होता मला. मी थांबलो तसाच. म्हटलं आता काय माझं खरं नाहीये. थोड्या वेळ तसाच थांबलो आणि मी काहीच नाही बोललो. म्हणजे मला अजूनही प्रश्न हा पडलेला आहे की जे मला जे दिसलं ते खरं होतं का नव्हतं, का मला भास झालाय, मला अजूनही तो प्रश्न पडलेला आहे. आणि माझे कित्येक प्रश्न सुमनताईंनी असेच अनुत्तरित ठेवलेले होते. मला म्हणायचे की काय एवढं खोलात जायचं आपल्याला, आपण एवढं खोलात जाऊन काय करणार आहे, आपल्याला शेवटी मुक्त आहेस. आणि मग मी तो परत बंद केलं कपाट आणि मग मी निघून आलो. ते हा एक प्रसंग आहेच. एकदा असंच माझ्या मनात एक विचार आला होता की बऱ्याचदा असं मनात विचार येतात, ते सुमनताईंना कळतो कसं काय, असा माझ्या मनात विचार ऑलरेडी येतो. आणि सुमनताईंना एकदा मी भेटायला गेलो. आमचं बऱ्याच गोष्टींवरती डिस्कशन चाललं होतं आणि त्या दिवशी माझ्याशी जास्त बोलत नव्हत्या. मी बसलो होतो, दुपारची वेळ होती, म्हणजे साधारण 4ची वेळ असेल. आणि त्या बसल्या आणि माझ्याशी बोलत नव्हत्या. मी उजवीकडे खाली बसलो होतो. मला म्हणाला की तुला काय खायचंय का. मी म्हणालो नाही, मला तसं काही खायचं नाही. आणि मग मला रागवल्या, पटकन सांग तुला काय खायचंय का, पटकन सांग. मग मी म्हणालो मला चालेल, मला समोसा खायचा आहे. पण म्हटलं आपण बोलून तर गेलोय, पण आपण असं काय करणार, म्हणजे आपण जाऊन आणावं का, असं माझ्या मनात विचार आला. असं म्हणेपर्यंत 5 मिनिट पण नसेल झाले, दरवाजा वाजला. सुमनताई म्हणाला हा कोण आहे, या. आणि त्यांचा दरवाजा कायम उघडा असायचा, मेन डोर. ते काही कोणासाठी दरवाजे असे बंद असे काहीच नाही. म्हणजे हे तो सुमनताईंच्या घराचं मेन डोर असो, नाहीतर त्यांचं हृदय मंदिर असो, नाहीतर त्यांचं अंतःकरण असो, हे कायम विशाल आणि सगळ्यांसाठी उघडच असायचं. तर एक कुटुंब आलं आतमध्ये आणि ते देखील थोडेसे असे साशंक होते की सुमनताईंना आवडेल का नाही. त्या आल्या, त्या ताई, भरपूर 4 जणांचं कुटुंब होतं. त्या आल्या आणि आल्या म्हणाल्या सुमनताईंना, ताई आम्ही समोसे आणलेत, तुम्हाला चालतील ना. मी आणि त्या अशा बघतात आणि मग माझ्याकडे बघतात, हसतात. मी म्हटलं काय बोलणार ना, मी निशब्द होतो, काहीच बोललो नाही मी. आणि विशेष तुम्हाला गंमत सांगतो, ते 4 सुमनताई आणि मी असे टोटल त्यांनी 6 समोसे आणले होते. बरोबर प्रत्येकी एक समोसा पूर्ण. एक दिवशी असंच काही दिवसांचं अंतर, काही महिन्यांचं अंतर म्हणेल मी. त्यानंतर माझ्या मनात असा विचार आला की खूप दिवस झाले भेटलो नाहीये. सुमनताईंकडे जाताना पाऊस पडत होता आणि त्यावेळेला मी विचार केला, आणि तेव्हा मी जवळच होतो राहायला सदाशिव पेठेत. मी विचार केला की आता आपण दरवेळेला काहीतरी वेगळंच, आपण नारळ नेतो आणि बाकी काय काय गोष्टी नेतो, आज आपण दूध नेऊ, सुमनताईंना आवडेल का. म्हटलं जाऊ दे, माझी अशी इच्छा होती. गाईचं दूध घेतलं अर्धा लिटर आणि गेलो. दरवाजा वाजवला, म्हटलं आतमध्ये येऊ का. सुमनताई म्हणाले कोण आहे. मी म्हणालो मी अभिषेक. म्हणाला हा आला का, तापवायला ठेव. तर मी म्हणालो बहुतेक सुमनताईंना लक्षात नाही आलंय, पण मी त्यांना मग स्वतःहून सांगितलं मी दूध आणलंय. सुमनताई म्हणाल्या हा हो ना, मग जा ना तापवायला ठेव. आणि मग मी ठेवलं, तापवायला ठेवलं. तर त्याच मी जरा विचारात होतोच की काय चाललंय नक्की कळत नाही. मग एक बाई आल्या काही वेळानंतरच. मला आधी मला विचारलं की तुला चहा प्यायचा का, हो मस्त वातावरण पडलंय, पाऊस पडतोय, चहा प्यायचा का. म्हणालो हो चालेल ना. एक बाई आल्या स्वतःहूनच आणि म्हणतात ताई मी गवती चहा आणलाय. त्या म्हणतात आणला ना, जा ठेव चहा ठेव. आणि नंतर मग मला म्हणतात तुला चहा येतो का रे करता. म्हणालो हो. तुमचं सदाशिव पेठेवाला चहा मानलो को, मला साखर चांगली लागते. असं अशा त्या गमतीने बोलत होत्या. म्हणजे
ह्याला काय म्हणतात हे मला कळत नव्हतं. मग त्यांनी मला खूप वेळा असं हे सगळं शिकवलं. मला उदाहरणासहित सांगितलं की त्यांचे आणि श्रीधर स्वामी, त्यांचे आणि भालचंद्र महाराज यांचा कित्येकदा असे संवाद व्हायचे. या बाबतीत स्वरूपानंदाने देखील एक प्रसंग सांगितला होता की स्वामी स्वरूपानंद आणि सांगलीमध्ये ईश्वरपूर एक ठिकाण आहे. बरं. तिकडे एक समाधी आहे एका महाराजांची, महान तपस्वी होते ते देखील, धोंडीराम महाराज. हे एक दिवशी एका समोरासमोर असे रस्त्याच्या पलीकडे असे दोघं एकमेकांसमक्ष होते. एकमेकांकडे बघितलं पण बोलले काहीच नाही. बर. पण त्यांच्यात संवाद खूप झाला होता. तर हा प्रसंग सुमंतांनी मला एकदा सांगितला होता, स्वरूपानंदांनी त्यांना सांगितलेला की याला म्हणतात प्रकाश संवाद. अच्छा. तर ह्याला काही जण परावाणीचा संवाद पण म्हणतात. तर हा संवाद कोणाकोणाचाच झाला होता. तर त्या नेहमी मला सांगायचं की दिगंबरदास महाराज आणि गगनगिरी महाराज यांचा देखील एक संवाद झाला होता. या संबंधित एक फोटो देखील आहे बरं का. बऱ्याच म्हणजे मी देखील एक पाहिला होता. त्यामध्ये दिसतंय की दिगंबरदास महाराज ऊर्जा प्रक्षेपित करतायत आणि गगनगिरी महाराज ते रिसीव्ह करतायत. त्यानंतर मग परत वाईस वर्षा झालंच असेल, ते एकमेकांमध्ये प्रकाशाच्या पद्धतीने बोलायचं. हो नंतर. आणि शिवाय एक मी मागे एका सत्संगात आपल्या पॉडकास्टमध्ये बोलत होतो, आबा पाटील नावाचे एक महान भक्त होते. बर. चिलेदेवांचे, सद्गुरू चिलेदेवांचे शिष्य होते. त्यांनी देखील मला एक प्रसंग सांगितला होता की चिलेदेव आणि सद्गुरू चिलेदेव महाराज आणि सद्गुरू शिवाजी महाराज हे देखील एकमेकांशी प्रकाश संवाद करायचे. बोलायचे काही नाही पण संवाद मात्र त्यांचा व्हायचा. बर. तर मला त्यांनी ह्या बाबतीतली एक योगी क्रिया सांगितली, जे काय अजून मला काही पूर्ण येतच नाहीये. पण त्या मला म्हणाले होते की असे प्रसंग खूपदा येतील की तुला वेळ कमी असेल पण तुला ह्या लहरी कळल्या पाहिजेत की लोकांच्या मनात नक्की काय आहे, काय त्यांना जाणून घ्यायचंय. आणि परमेश्वर कृपेने सत्संग असो नाही तर तू ध्यान कधी शिकवशील तर त्यावेळेला त्यांच्या मनात नुसते ते प्रश्न असतील पण तू उत्तर तेच देशील त्यांनी न विचारता. आजही बऱ्याचदा असं घडतं आणि हे काय मी जाणून करत नाही, हे आपोआप होतं. आणि ब्रह्मयोगिनींची कृपा म्हणून मी आणि परमात्मा स्वामींची कृपा. खूप जण म्हणतात की सत्संगाला आलो आणि आम्हाला मनात हाच विचार होता आणि दादांनी हेच सांगितलं. माझ्या नकळत ह्या गोष्टी घडतात. दादा, असं कधी काही झालंय का की तुम्हाला ताईंनी पास्ट लाईफबद्दल तुमचं सांगितलंय किंवा त्यांच्या पास्ट लाईफबद्दल त्यांनी तुमच्याबद्दल कधी डिस्कस केलंय अशा पद्धतीने? पास्ट लाईफबद्दल ना असे खूप कमी संभाषण झालं. ॲक्च्युली हा इंटरेस्ट मला पण खूप होता. आणि या बाबतीत खूप क्वचित बोलायच्या ह्याचं कारण असं होतं, त्या मला म्हणायच्या की जरी कळलं तरी नक्की काय फरक पडला वगैरे. कारण त्यांच्याबद्दलचं त्यांनी, तर मला खात्री आहे की त्यांचे नक्कीच खूप महान जन्म होऊन गेले असणारच. पण त्यांचं एक म्हणणं असं होतं की त्या जन्मात समजा आपण कोणते महान विभूती होतो पण मग त्या जन्मातलं श्रेय ह्या जन्मात कशाला उपभोगायचं, ह्या जन्मात आपण नवीन काहीतरी करून दाखवावं तर काहीतरी अर्थ आहे, असं त्या नेहमी म्हणायचं. तर मी खूप प्रयत्न केले त्यांना विचारण्याबाबतीत, कारण माझं कल असा होता की त्यांचे मागील जन्म मला कळावे. ह्या नादात त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं की मी म्हणजे तेच की मला सत्ययुगामध्ये जेव्हा दत्तात्रयांनी मला दीक्षा प्रदान केली मग तेव्हापासून मी ह्या साधना सगळ्या जन्मात मी ह्याच साधना करतोय ज्या मी आत्ता करतोय आणि ज्या सुमंतांनीच मला अर्थात शिकवल्या. जसं की दत्तात्रयांनी भक्तियोग आणि सिद्धयोग अशा 2 वेगवेगळ्या साधना दत्तयोगानुसार शिकवल्या होत्या त्यांच्या जवळील काही शिष्यांना. तर मग त्याच आता आपलं पण देखील करतात, आपण देखील करतो हे सगळ्या. तर यामध्ये मग मी खूप खोदून विचारायचो. मग मला एक दिवशी सांगितलं की अरे श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती या अवतारात देखील तुला भाग्य मिळालं, तू त्यांचा शिष्य होता, मग हे शिकायचं वगैरे. ऐकून मला बरं वाटलंच अर्थात, पण तरी देखील मला सुमंतांबद्दल जाणून घ्यायचं होतं. मग एक दिवशी मी काय केलं की असा थेट प्रश्न विचारण्यापेक्षा आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारू. आणि कृष्ण म्हणजे सुमंतांचा अगदी जवळचा विषय, आवडता विषय आणि जवळचा विषय. त्यावेळेला मग मी थोडंसं खोचक प्रश्न विचारला सुमंतांना की कृष्णाने ना एक अन्यायच केला मला वाटतंय, असं मी सुरुवात केली होती. सुमंत एकदम म्हणजे अलर्ट झाल्या आणि माझ्याकडे डोळे वठारूनच बघत होत्या. मला म्हणाले की काय अन्याय केलं. म्हणलं मग बघा ना, म्हणजे ते सगळं वृंदावन सोडून दिलं, गोकुळ सोडलं आणि मग निघून गेला मथुरेला आणि मग ह्या सगळ्या गोपिकांना सगळ्यांना एकटंच सोडलं ना त्याने. तर मग त्या म्हणाल्या की बरं मग ते जबाबदाऱ्या तशा होत्या. मग मी म्हणालो की पण नाही ना, हे योग्य नाही केलं, मला जाणून घ्यायचं होतं की काहीतरी तेव्हा पण असेलच त्यांचं. आणि बरोबर निशाणा लागला माझा. त्या एकदम पटकन बोलून गेल्या की
नाही नाही, काही अन्याय वगैरे केला नव्हता, आम्हाला सगळ्यांना तो अंतःकरणात दर्शन द्यायचा. अच्छा. तर मला यावरनं मला लक्षात आलं की कदाचित, क्लिअर तर नाही केलं त्यांनी, पण कदाचित त्या एक गोपिकांपैकी तर एक नक्कीच होत्या, असा माझा अंदाज मी म्हणतो. आणि त्यावेळेला मग मी म्हणाला, मी पण होतो का हो त्या जन्मामध्ये? तर माहित नाही ते खरं म्हणल्या का गमतीने म्हणल्या, पण मला म्हणल्या की अरे ते अष्टभार्या होत्या त्याच्या, त्यांच्यापैकी तू एक त्यांचा मुलगा. म्हटलं मग मी कृष्णाचा मुलगा होतो? तर मला वाटत हो काय. म्हणले ठीक आहे, मला वाटलं गंमत करत असतील, ते असू नसेल खरं माहित नाही मला, पण निदान एवढं तर मला कळलं की त्या म्हणजे एक गोपिकांपैकी एक असाव्या असा माझा अंदाज आहे. आणि दुसरं म्हणजे शेवटच्या काळांमध्ये मला अगदी काही गोष्टी त्यांनी अगदी दिव्य दर्शन म्हणू आपण, त्या अशा भागात त्यांनी काही गोष्टी दाखवल्या होत्या. जसं की मला त्यांनी एकदा विचारलं होतं की अरे तू साधना केल्यानंतर किंवा काही जप केल्यानंतर, संकल्प वगैरे झाल्यानंतर आपल्यामध्ये ऊर्जा जास्त तयार होते. बरं. तर हिचं काय करायचं, तर हिचं जमिनीत तरी सोडता आली पाहिजे. आजकालच्या भाषेत आपण त्याला ग्राउंडिंग म्हणतो किंवा अर्थिंग म्हणतो. आणि नाहीतर मग इतर लोकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी प्रार्थना करावी. कुठल्याही प्रकारचं यामध्ये अवडंबर करायचं नाही, चमत्कार दाखवत बसायचे नाही, आपण आपलं एकटं बसावं आणि लोकांचं कल्याणासाठी प्रार्थना करावी, एवढंच करायचं असं त्यांनी सांगितलं. त्या पद्धतीने मी करत होतो. आणि हे सगळं चालू असताना एक दिवशी मला त्या म्हणाल्या की माझ्याकडे बघ, म्हणून मग माझ्या समोर त्या बसल्या होत्या. असं बसलो असताना मी त्यांच्याकडे बघितलं, तर त्यांच्या या संपूर्ण या भागामध्ये मला असा प्रकाश दिसत होता, जसं की एक दिवा, असा मंद दिवा लागलेला असतो ना, तसा मला दिवा दिसत होता. आणि म्हणजे मला घामाला होता की मला नक्की बघण्यात दोष झालाय काय, चुकीचं काय का, म्हणजे हे नक्की दाखवत आहेत काय. मग मला दिसलं की असा एक दिवा त्यांच्या आतमध्ये असा आग दिसत होती आणि ते एकदम निवांत बसले होते. आणि परत मग तो शांत, आणि हे उजेडात झालं होतं, उजेडात. आणि नंतर मग मला म्हणाले की हे बग, ह्याला म्हणतात योग अग्नी. हा योग अग्नी जास्त पण नाही झाला पाहिजे, नाही तर आपल्याला त्रास होऊ शकतो. आता अर्थात मी काय अजून म्हणजे मी तर त्यांच्या काय म्हणा, पण मला नखाची पण सर नाही, पण मी तिथपर्यंत तर शक्यच नाही पोहोचणं. पण त्यांनी हे मला डोळ्यांनी दाखवून, प्लस नंतर त्यांनी एक त्यांचा फोटोंचा संग्रह काढला, त्यामध्ये मला एक फोटो त्यांनी दाखवला, जो फोटो मी तुम्हाला देईलच नंतर. त्याच्यामध्ये त्यांनी नाथपंथी पेहराव केला होता, भगवे वस्त्र होते त्यांचे. त्यावेळेला देखील अगदी सहज अशा मुद्रेत त्या बसल्या होत्या आणि फोटोमध्ये पण बारीक असं त्यांच्या छातीवर असा प्रकाश दिसतोय. तर त्यामध्ये त्यांचा तो प्रकाश म्हणजे आपण काय म्हणू, आपण एक प्रकारे त्यांचा आत्म्याचा प्रकाश त्यांनी बाहेर असा काढला होता. तर खूप अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे मी माझ्या बोलण्यावर ह्या गोष्टी आठवल्या. आणि अशा दिव्य अनेक गोष्टीत मी तुम्हाला काय सांगू, आता हे सगळं कमीच पडते असं वाटतं मला. ओके. पण दादा आता म्हणजे जसं सुमनताई आहेत, तर ह्या ज्या महान विभूती असतात ह्या बोलता बोलता अशा काही म्हणजे काही भाकितं करून जातात की आपल्याला सांगतात भाकितं. सो तसं तुम्हाला त्यांनी काही सांगितलं होतं? भाकीत मधलं एक प्रसंग तर छान मला आठवतोय. ऍक्च्युली दोन म्हणजे मला चांगले आठवत आहेत. एक म्हणजे असं थोडंसं भाकीत आहे का नाही मला नाही लक्षात येते, मी प्रयत्न करतो मी तिथपर्यंत मांडण्याचा, म्हणजे तो प्रसंगच सांगतो तुम्हाला. मी एकदा त्यांना विचारलं होतं की ताई, तुम्ही ज्या साधना मला सांगताय त्या मला कायम एकांतातच शिकवलेल्या साधना आहेत सगळ्या कायम. तर मी त्यांना विचारलं होतं की माझ्याबरोबर अजून कोणी ह्या साधना शिकल्या आहेत का? तर सुमनताई म्हणाल्या नाही, एकच ताईंचं नाव सांगितलं, ती होती, पण नंतर तिने येणं बंद केलं, म्हणून मग तिला तर नाहीच, पण म्हणजे इथपर्यंत तर नाही शिकवणं झालं. तिला फक्त सोहम साधना शिकवली होती, जी अर्थातच गुरु परंपरेत येते, स्वरूपानंदांकडनं आली. तर त्या व्यतिरिक्त मला ज्या त्यांनी दत्तयोगातल्या साधना सांगितल्या, तर ह्यामध्ये अनेक क्रियाबंध, प्राणायाम वगैरे खूप गोष्टी आहेत. तर मग हे सगळं अजून कोणाला तर नाही, तर मलाच सांगितलं होतं फक्त. मग या बाबतीतलं एक मला छोटासा एक प्रसंग मला आठवतोय. यामध्ये दोन प्रसंग आहेत आणि ते दोन प्रसंग एकत्र जॉईन होतात. म्हणजे आता एक प्रेझेंट सिच्युएशन मध्ये मी हा प्रश्न विचारला. बरं. आता एक प्रसंग असा थोडासा पास्ट मधला, मी ज्या काळात काही शिकलो नव्हतो सुमंतांकडनं आणि केवळ वडिलांकडनं हे ऐकलं की स्वामी स्वरूपानंदांच्या त्या शिष्य म्हणून, मग मला खूप जास्त इंटरेस्ट तयार झाला, जे की इतक्या वर्ष मला काही नव्हता. आणि मग त्यांना भेटलो, माझ्याबरोबर एक मित्र होता माझा. मी त्यांना विचारलं की सोहम साधना वगैरे मी पण थोडं ऐकून आहे वगैरे वगैरे. तर त्यांना लक्षात आलं की हे कच्चं मडकं आहे असं त्यांना कळलं असतं. आणि कच्चं मडकं कसं की ते म्हणतात ना, इंग्लिशमध्ये पण एक फ्रेज आहे बघा की एम्प्टी वेसल मेक्स लाऊडर नॉईज. त्यापैकीच मी कदाचित असावं, कदाचित अजून पण आहे. तर तेव्हा मग हे त्यांनी मग मला विचारायला सुरुवात केली की मग प्राण आवागमन कसं आणि
आकाश तत्वाची अनुभूती कशी घ्यायची, असं त्यांनी सगळे अवघड अवघड गोष्टी मला विचारल्या आणि ह्या गोष्टी मला माहीतच नाही. आणि मग म्हटलं नाही माहिती. मला म्हणाले की एक लक्षात घे, तुला शिकायचं असेल ना तर एकांततेत जा. मग मी दुसऱ्याच दिवशी लगेचच गेलो आणि त्यावेळेला मी एकटा होतो. त्यावेळेला मग मी एकटा गेलो, त्यांना विचारलं की तुम्ही मला सांगाल का. त्याआधी त्या मला म्हणाल्या ये बस. त्यांनी मला विचारलं की भाऊंनी म्हणजे माझे आजोबा ते पत्रिका बघायचे, म्हणजे त्यांना ज्योतिषशास्त्रातलं थोडं नॉलेज होतं. माझे वडिलांचे वडील. भाऊंनी तुला पत्रिका बघायला शिकवली का. मी म्हणालो की नाही, म्हणजे एवढं नाही येत, सुरुवात फक्त येते, कारण मी तेव्हा खरंच बेसिक शिकलो होतो. तर त्या म्हणाल्या की ठीक आहे ना, तुला हे तर माहिती आहे का की तुझ्या पत्रिकेतली ग्रहस्थिती काय आहे, महादशा कोणती, आणि लग्नी कुठले ग्रह आहेत, अष्टमस्थानात कुठले ग्रह आहेत, कोणती रास चालू आहे तिकडे. तर मग म्हणाला हा तेवढं मला माहिती आहे. त्यांनी मला विचारलं, तेवढ्याची मी उत्तर दिली. याचा अर्थ वगैरे काही सांगितलं नाही मला. आणि मला लगेच साधना शिकवायला मला सुरुवात केली. थोडं टप्प्याने मला ते साधना शिकवत होत्या. एकदम साधना मला कधीच शिकवली नाही. प्रत्येक गोष्टीचं माझं त्यांनी किती आकलन झालं आहे अशी परीक्षा घेत करत मला 2 वर्ष तसे लागले मला साधना शिकायला. आणि मग ते झालं. तर मग हा एक प्रसंग झालाच. आणि मग काही कालावधीनंतर जेव्हा मी साधनेत होतोच तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की या साधना मला शिकवल्या आहेत का. मग त्यांनी दुसरा एक प्रसंग सांगायला सुरुवात केली की एकदा 1971-72च्या दरम्यान आम्ही पावसमध्ये बसलो होतो, बरेच जण होतो. आणि त्यावेळेला स्वरूपानंदांनी एक निरोप पाठवला म्हणून मी गेले. मी ॲक्च्युली त्या म्हणले की मी जातच होते स्वरूपानंदांपाशी. त्यावेळेला मग निरोप पण आला म्हणून मी गेले. तर स्वरूपानंदांनी स्वतःहूनच सांगायला सुरुवात केली की योगिनीताई, भविष्यात जेव्हा असे काही प्रसंग येतील की ज्यामध्ये तुम्हाला साधना कोणाला शिकवायला लागली, तर त्यावेळेला आधी तुम्ही ग्रहस्थिती जाणून घ्या. आणि मग तुम्ही पात्रता ओळखा, परीक्षा घ्या, आणि मग तुम्हाला हे समजा तुम्हाला योग्य वाटलं की मग तुम्ही ध्वजा सोपवा. अशा प्रकारे सिद्धयोग साधतो असं त्यांनी सांगितलं. याचं काय संपूर्ण अर्थ मला काय कळला नव्हता. पण आता हे 2 प्रसंग जेव्हा जॉईन करतो तेव्हा मला हे लक्षात येतंय की किती विलक्षण माझं भाग्य आहे की मी एवढ्या मोठ्या संप्रदायात आलो, एवढे महान सद्गुरू मला भेटले. आणि माझ्या सद्गुरूंचे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांना किती दूरदृष्टी असेल बघा. त्यांनी 71-72च्याच काळात सुमंतांना सांगून ठेवलं होतं की असे प्रसंग येतील तेव्हा तुम्ही आधी ग्रहस्थिती जाणून घ्या आणि त्यानंतर साधना शिकवा. म्हणजे हे तर दोन्ही महान सद्गुरू आहेतच विलक्षण, म्हणजे आपण म्हणू तसं. तुम्ही म्हणलं की भाकीत, तर माझ्या समोर घडलेला तसा नाही आहे किस्सा, पण माझ्या ओळखीच्यांमध्ये घडलेला आहे. त्यांनी मला सांगितलेलं आठवतंय की एक, मी नाव नाही घेणार, पण एक प्रसिद्ध गायक आहेत, त्यांच्याबद्दल सांगितलेलं. ते प्रसिद्ध गायक जे होते ते आणि त्यांची बायको असे ते एकत्र दर्शनाला आले होते सुमंतांच्या. यायचे ते वरचेवर. तर एक दिवशी सुमंतांनी काय केलं, त्या प्रसिद्ध गायक जे होते त्यांच्या मिसेसला सांगितलं की याच्याकडे लक्ष ठेव, कारण म्हणजे निसटला नाही पाहिजे किंवा भरकटला नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. तर ते ऐकताना त्यांनाही वाईट वाटलं असेलच अर्थात. आणि रिसेंटली मी बघितलं आणि माझ्या काही जवळच्यांनी देखील, माझे म्हणजे सुमंतांच्या जे जवळचे होते त्यांनी हा प्रसंग मला सांगितला की आता त्यांचा डिवोर्स देखील झाला आहे. आणि ह्या गोष्टी त्यांना काही वर्षांपूर्वी कळल्या होत्या. असे अनेक अगणित प्रसंग असतील, पण सुमंतांचं एक होतं की ज्या गोष्टीबद्दल खूप जास्त हाईप होते की चमत्कार, मग पास्ट लाईफ, किंवा मग मला दिव्य दृष्टी आहे, मला किती काय काय कळलं, किंवा मी किती भविष्य सांगू शकतो वगैरे, या गोष्टीपासून त्या कायमच लांब राहिल्या. त्यांना वास्तविक सगळंच माहित होतं, येत होतं सगळं, पण त्या यातून राहिल्याच लांब. आणि मला देखील त्यांनी नंतर अगदी आपले पॉडकास्ट झाल्यानंतर देखील मला हेच सांगितलं की आपलं कार्य लोकांना मायेत अडकवण्याचं नाहीये. आपलं कार्य आहे लोकांना मुक्तीच्या मार्गावर आणणे, लोकांना ध्यान मार्गावर आणणे, नामस्मरण जास्तीत जास्त करायला लावणे आणि अलिप्त राहणे, साक्ष भावाने, द्रष्टा भावाने जगणे. त्यामुळे अर्थात त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता माझं प्रयत्न तेच चालू आहे. तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे अनेक कलाकार पण ताईंकडे यायचे. हो, अनेक कलाकार. मग त्यामध्ये माझ्या पाहण्यामध्ये तर तसे बरेचसे आले, काही चेहरेच फक्त माहिती आहेत, म्हणजे सॉरी मी तुमची माफी मागतो, मला लक्षात येत नाही. पण त्यातले एक दिलीप प्रभावळकर महान आपले अभिनेते होते, ते देखील येत होते. अजून बरेचसे असे म्हणजे आपण म्हणू की नाटक क्षेत्रातले जे होते ना ते यायचे. आणि याचं कारण देखील असं आहे की सुमनताई जिथे राहायला होत्या तर ते
ती बिल्डिंग भरतनाट्य गृहाच्या समोरचीच बिल्डिंग, अच्छा. सुकृत नावाची हो, म्हणजे ती सोसायटी का बिल्डिंगचं नाव, त्या तिकडे टॉप फ्लोअरला त्या राहत होत्या. अच्छा. त्यामुळे तिकडे येणं व्हायचंच. आणि मी दुसरं एक म्हणेल की भाग्य देखील त्या लोकांचं देखील की त्या सुमन त्यांना भेटायला मिळणं आणि शिवाय त्यांची इच्छा असणं हे काही साधी गोष्ट नाही, खरं. पण व्हायचंच. अच्छा. दादा, आता सुरुवातीपासून तुम्ही एवढे प्रसंग सांगितलेत ताईंच्या बाबतीतले, काही तुम्ही ऐकलेले, काही तुम्ही अनुभवलेले. पण आता या सगळ्या अनुभवलेल्या प्रसंगांमधला असा कुठला एक अविस्मरणीय प्रसंग आहे का की जो आपण कधीच विसरू नाही शकत, की आज पॉडकास्टमध्ये तुम्ही सांगितल्यानंतर जे बघणारे प्रेक्षक आहेत हे पण कधी विसरू नाही शकणार? ओके. एक नाही दोन प्रसंग आहेत. मग दोन. पहिलं मी एक असा प्रसंग सांगतो की जो माझ्या पाहण्यात म्हणजे माझं एवढं भाग्य नाही, त्यामुळे मला मिळाला नाही तो प्रसंग कधी बघायला, पण मी सुमनताईंच्या जवळील सर्व लोकांकडनं ऐकलेला हा प्रसंग आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि प्रेक्षकांमध्ये देखील जे कोणी बघत असतील तुम्ही देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा नक्की की तुमच्या देखील बाबतीत हा प्रसंग घडला होता किंवा तुमच्या समोर. सुमनताई जेव्हा केव्हा म्हणजे त्यांना आजारी पडणार असतील किंवा आजारी पडले असतील तर त्यावेळेला तुम्हाला सांगतो सुमनताईंसाठी निरोप यायचा मारुतीकडनं. तर तो कसा यायचा तर मुख्य दरवाजा किंवा गॅलरीचा दरवाजा असं टक 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 आपण जसं मनुष्य आपण वाजवतो तसा आवाज यायचा. त्यांना कळायचं कोण आहे ते. दरवाजा उघडल्यानंतर 30-35 मोठे मोठे वानर यायचे घरामध्ये. आणि वानर आल्यानंतर तुम्हाला माहिती सगळी नासधूस होणार, पण विशेष म्हणजे एक काही गोष्टीची नासधूस व्हायची नाही, काहीच व्हायचं नाही. अगदी एक छोटासा ऑब्जेक्ट जरी उचलला तर बघून निरखून परत जागेवर तसं ठेवणार. आणि अतिशय म्हणजे मनुष्यांसारखे 2 पायांवर चालणार आणि किचनमध्ये जाऊन ते डबे घेऊन येणं आणि मग सुमनताईंपाशीच मग परत आणणं, त्यांना मग विचारणं. तर सुमनताईंना त्यांची भाषा कळायची. सुमनताई म्हणायचे की हो तू घे खा, मग ते खायचे. आणि हे दरवर्षी कुठल्याही वेळेला व्हायचं. म्हणजे सुमनताईंना याचा अंदाज यायचा आणि मग त्या लोकांना सांगायचे की तू बस, येणार आहेत काय लोक, आणि तेव्हा हे यायचे. मला ते भाग्य नाही मिळालं, पण मी तुम्हाला सांगतो हे जे काय मी सांगतोय याच्या संबंधित अनेक लोकांकडे व्हिडिओज आणि फोटोज देखील आहेत या संबंधित. खूप लोकांनी, माझ्या जवळच्या देखील, माझ्या काही नातेवाईकांनी देखील या गोष्टी हे प्रसंग पाहिलेले आहेत, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. त्यामुळे आय होप म्हणजे मला ते फोटोज मिळाले तर मी तुम्हाला नक्कीच पाठवेन आणि त्यामध्ये तर आपण दाखवू हे सगळं. आणि सुमनताई आजारी असल्या की ते वानरे ते झोपलेले असतील तर ते स्वतःहून आतमध्ये यायचे आणि मग सुमनताईंच्या डोक्यावरनं हात फिरवायचे कितीतरी वेळ. मग ते तसेच बसून राहायचे आणि कुठेही नासधूस न होता हे सगळं व्हायचं. आणि त्यांना कळायचं कोणाच्या तरी मार्फत मारुतीने निरोप दिलेला असायचा. आणि मग सुमनताई मग मला या सगळ्या गोष्टी सांगायचे की असं असं होतं, मारुतीचं लक्ष आहे आपल्याकडे, नको काळजी करू. मगाशी जसं सुरुवातीलाच आपल्या पॉडकास्टच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की मारुतीचा दृष्टांत जेव्हा झाला तर त्यावेळेला मारुतीने ज्या शेंदुराला स्पर्श करून तो लावला होता तो शेंदूर जपून ठेवायला सांगितला होता आणि तो शेंदूर त्यांनी जपून देखील ठेवला. आणि माझं इतकं भाग्य आहे की सुमनताईंनी मला सांगितलं होतं एक दिवशी की एकदा येताना अशी मोठी बॅग घेऊन ये. आणि त्यावेळेला मी आणलं, मला माहित नव्हतं. त्यांनी सांगितलं की बघ हा शेंदूर जपून ठेवायचा, हनुमंताचा स्पर्श या शेंदुराला झालेला आहे. मी आजही तो शेंदूर एकदम जपून ठेवलाय आणि तो चिमूटभर बाकी शेंदुरामध्ये मिक्स कर म्हणतात आणि मग तो वापरायचा. आजही माझ्याकडे तो जपून ठेवलेला आहे मी. तर हा एक माझ्या दृष्टीने एक काय म्हणू आपण अविस्मरणीय आता आहेच आहे. दुसरा एक माझ्या दृष्टीने आता मी अनुभवलेला एक अविस्मरणीय प्रसंग असा, एकदा मला सुमनताईंच्या जवळचे आणि अर्थात माझ्याही जवळचे माझे गुरुबंधू म्हणेल मी, त्यांनी मला एकदा सांगितलं की सुमनताई आजारी आहेत, म्हणजे त्यांना ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये. म्हणलं काय झालं, म्हणजे मलाही प्रश्न पडला होता. तर त्यांनी सांगितलं तुम्ही या. मग हॉस्पिटलमध्ये गेलो, मग तिकडे कळलं. मग ते ज्यांनी आम्हाला बोलवलं, पंखावाला ताई त्यांचं नाव होतं, त्यांचं आडनाव. तर त्यांनी आम्हाला त्यांच्या दृष्टीने म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणून मी गेलो, भेटलो सुमनताईंना. जाण्यापूर्वी मला आठवतं की मी आणि माझी बायको सिद्धयोगिनी सो ऐश्वर्या वैरागी या देखील होत्या. आम्ही दोघंही होतो आणि अर्थात माझ्या बायकोचंही त्यांच्याशी खूप छान बॉन्डिंग होतं. सुमनताई खूप सगळ्यांना सामावून घ्यायच्या. सुमनताईंचं अंतःकरण हृदय इतकं मोठं होतं की आपण त्या अख्ख्या विशाल सागरामध्ये एवढूशीच असतो, असं एवढं मोठं त्यांचं अंतःकरण. तर तिला डोळ्यात पाणी येत होतं, ती रडत होती जाताना. आणि काय माहिती, पण मला ना एक कॉन्फिडन्स होता की रडण्यासारखं नाहीये, कारण मला रडायला येत नव्हतं, पण मला काहीतरी असं विलक्षण जाणवत होतं की साधारण नाहीये. आम्ही गेलो, मी तिला म्हटलं काही काळजी करू नको,
सुमनताईंना जरी भौतिकदृष्ट्या आपल्याला वाटते की ते आजारी आहेत, तरी वास्तविक ते आजारी नाही आहेत. आपणच भवरोगाने आजारी लोक आहोत आणि आपण त्यांना जाऊन भेटतोय, आपणच स्वतःला बरं करून घेण्यासाठी चाललोय, बाकी काही नाही. आम्ही तिथे गेलो. मग सगळा प्रसंग तिथे गेल्यानंतर मग सांगितलं. सुमनताई मला म्हणाल्याच की पहिला त्यांनी मला प्रश्न आलाच विचारला, आलास का तू कशाला आलास? म्हटलं तुम्हाला भेटायला. कोणी सांगितलं तुला? मग मी सांगितलं मला यांनी सांगितलं. मग त्या म्हणल्या मला वाटलंच होतं, बघ मी यांना म्हणलंच होतं की आता अभिषेक येतोय का ना बघा. आणि तितक्यात तो आलाच, ये मला तुला सांगायचंय. मग ते स्वतःच त्या छान अगदी आनंदाने सांगत होत्या की अरे मी साधना करत होते. तर त्यांनी काही वेगवेगळ्या प्रकारच्या साधना मला सांगितल्या होत्या. त्याबद्दल मी जास्त उल्लेख नाही करणार, कारण त्या गुप्त पण ठेवायला सांगितलं होतं त्यांनी. तर त्या म्हणले की त्या साधना चालू असताना हे बघ इकडे अक्कलकोटचे आपले श्री स्वामी समर्थ आले आणि इकडे आमचे स्वामी स्वरूपानंद आले. मग हे दोन्ही दिसत होते आणि मला छान वाटत होतं त्यांच्याकडे बघून. आणि मग अचानक मला कविता सुचायला लागल्या, म्हणून मी बघ ह्या कविता लिहून काढल्या. तिने मला दाखवत होत्या. मला खूप छान वाटलं सगळं वाचून, खूप बरं वाटलं. आणि माझी बायको, तिला पण इतकं वाईट वाटत होतं की अरे यांना ऑपरेशन झालंय. त्या ऍक्च्युली त्यांचं वय खूप होते, 86 वर्षाच्या होत्या त्या. आणि त्यांचं त्या पडल्या गेल्या आणि नेमकं त्यांना लागलं पायाला, असं काहीतरी होतं. मग ते ऑपरेशन करायला लागलं. तर आता हा प्रसंग सगळ्यांनी शांतपणे ऐकावा. त्याबद्दल मला ज्यांनी सांगितलं, सुमन यांच्या जवळचे, की डॉक्टर म्हणाले आता यांचं ऑपरेशन करायचंय, त्यांना आपल्याला भूल द्यावी लागेल. ॲनेस्थेशियाच म्हणतो वाटतं पण त्याला. तर त्या म्हणाल्या काय ऑपरेशन डायरेक्ट करा, पण मला भूल देऊ नका. डॉक्टर म्हणाले असं नाही होणार, तुम्हाला खूप दुखेल आणि भूल देणं सगळ्यांना गरजेचंच आहे. त्या म्हणाल्या ठीक आहे, तुम्हाला द्यायचं आहे का? 5 द्या, 5. 5 भूल द्या. म्हणजे 5 वाटतं ॲनेस्थेशिया. तर ते एकाने पण काम होतं. त्यांना 5 भूल, म्हणजे 1 दिली त्यांना भूल चढत नव्हती, 2 दिले चढत नव्हते, 3, 4 असे 5 भूल दिल्या. 5व्या भुलेला मग त्यांना हळूहळू करत डोळे मिटले आणि नामस्मरण चालूच आहे. तोंडाने त्यांचं नामस्मरण मध्ये मध्ये बोलत होत्या त्या. डॉक्टर सांगत होते अरे मध्ये मध्ये बोललेला आवाज येत होता पण डोळे मिटलेले होते. मग डॉक्टर सांगत होते की जसं हे सगळं प्रसंग चालू असताना, म्हणजे सगळं ऑपरेशन झालं, स्टिचिंगच्या वेळेला डॉक्टर म्हणाले की काय विलक्षण विभूती आहेत ह्या, की यांना भूल पण चढत नाही. असं म्हणता म्हणता त्यांनी जसं स्टिचिंग करत असताना त्यांच्याकडे चेहऱ्याकडे वळून पाहिलं तर सुमनताई डोळे उघडे ठेवून त्यांच्याकडे बघत होत्या. झालं, लावलं नीट, ठीक आहे, आता मला कागद आणि वही द्या, मला कविता लिहून काढायच्या. अशा प्रकारे त्यांचा साक्षाभाव तसाच. म्हणजे एक सद्गुरू जेव्हा शिष्यांना काही गोष्टी उपदेशात्मक सांगतो, तर जसं की म्हणजे काही संतांनी, माफ करा तर मी इतका एक्साइट झालो की मला नाव लक्षात येत नाही, पण बहुतेक तुकाराम महाराजांनी जसं सांगितलेलं आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तर हे ही ओळ सुमनताईंना अगदी तंतोतंत लागू होते की ज्या स्वतःच्या आचरणात आहे ते त्या सांगत होत्या आणि त्यामध्ये अगदी तरबेज होत्या. त्या ज्या म्हणायच्या की अकर्तात्मक योग, अलिप्तता, साक्षभाव म्हणजे द्रष्टाभाव, तो द्रष्टाभाव इतका घट्ट पकडून धरला होता. कारण स्वरूपानंदांनी जेव्हा जेव्हा सोहम साधनेची कोणालाही दीक्षा द्यायची असेल, साधना शिकवायची असेल, कायम त्यांनी एक फार छान असं ते एक लाईन आहे आणि मला थोडासा सुरुवात फक्त लक्षात आहे की आपण द्रष्टा दृश्य गगन त्या विना नोहे दुसरे भान, आणि बरेचसे पुढचे वाक्य आहेत पण मला ह्यातली सुरुवात लक्षात आहे की आपण द्रष्टा दृश्य गगन, म्हणजे आपण बघणारे आहोत आणि आपण बघतोय काय तर आकाश, आणि हे करता करता नंतर दृश्य आणि द्रष्टा हे एक होऊन गेलं पाहिजे. तर अशा त्यांची एक फिलॉसॉफी खूप मोठी होती. तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या गुरुचं आज्ञापालन आणि शिवाय त्यांच्या आचरणामध्ये किती होतं बघा, की ते हे विसरून कधीही विसरत नव्हत्या की ते सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहेत. कुठल्याही गोष्टीचा त्रास ताण त्यांना होतच नव्हता. त्या कम्प्लीट कॉन्शियसनेसला होत्या, कम्प्लीट. त्यामुळे माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय असा एक प्रसंग आहे असं मला म्हणेल मी. अर्थातच, म्हणजे सबस्क्रायबर्सने आता ऐकलं असेल त्यावेळी ते पण स्टंड असतील पूर्ण. पण दादा, आता आपण पूर्ण प्रवास ताईंचा तुम्ही एवढा सुंदर पद्धतीने सांगितला. आता ॲक्च्युली मला प्रश्न विचारायला पण असं कसं तरीच वाटतंय, पण जो ताईंचा शेवटचा काळ होता किंवा त्यांनी देह ठेवण्यापूर्वीचे जे काही शेवटचे क्षण होते, त्यावेळी नक्की काय गोष्टी घडत होत्या, काय प्रसंग होता, काय तुम्ही अनुभवलं तेव्हा? बरं, या तसा अवघड आहे हा पार्ट सगळा. त्यांचं मला आठवतंय, मी एकदा त्यांना विचारलं की त्यांचे 4 ऑपरेशन झाले होते
बरं. त्यांचे. आणि मला ॲक्च्युली आता आठवत नाही, पण बरेचसे त्यांचे ऑपरेशन झाले होते. जसं की मी सुरुवातीला सांगितलं की त्यांनी सांगितलेलं आचरणही पाळलेलं नसायचं, पण ह्या त्यांच्यावरचा जप करून टाकायचा पूर्ण. अशा त्यांनी कित्येक गोष्टी केल्या असतील माहिती नाही आपल्याला. आणि देऊन मोकळ्याही झाल्या. म्हणजे ते म्हणतात ना की नेकी कर और दर्या में डाल, म्हणजे ते सगळं तसंच त्यांनीच केलं. कारण त्यांनी कधी बोलून नाही दाखवलं कोणाला की तुझ्यासाठी मी हे केलं, काहीच नाही. तर अशातलाच हा एक भाग आहे की त्यांनी कित्येक जणांचे दोष स्वतःवर ओढलेले होते, त्रास स्वतःवर घेतले होते. आणि त्या कधी त्याही गोष्टी बोलल्या नाही की मी कोणाचा त्रास घेतलाय, कोणाची अडचण घेतली, असं कधीच बोलायचं नाही. आणि म्हणताना म्हणायचं की यार माझेच कर्म. आता अशा महान विभूतींचे कधी कर्म असणार आहेत का? तर मी त्यांना म्हणायचो की ताई, तुम्ही एवढ्या दिव्य साधना आहेत तुमच्याकडे, तर तुम्ही वापरा ना तुमची ऊर्जा आणि हे सगळं घालून टाका, नष्ट करा. कुठे तुम्ही त्रास का करून घेताय? तर मला म्हणतायत, अरे मी कुठे काय करते, तुला माहिती आहे का? एक काम कर. त्याने म्हणजे विषयच बदलला. मला म्हणतायत पेस्ट संपल्यावर तू काय करतोस? तर मी म्हणालो काय नवीन घेतो पेस्ट, मी संपली की नवीन घेतो. आणि त्यांना अशी गमतीशीर बोलायची फार सवय होती. मला म्हणतात, अरे कुठला भारतीय तू? पेस्ट संपल्यावर आपण काय करायचं? पेस्ट ठेवायची ओट्यावर आणि त्यानंतर त्याच्या मागून आपण लाटणं फिरवायचं आणि मग ते पुढे येते आणि मग ते आपण वापरायचं, असं त्या गमतीने बोलत होत्या. तर काय ना, हास्यास्पद थोडं हसलो आम्ही थोड्या वेळ. आणि नंतर मग मला म्हणतात, हे असं आहे जीवन. आपण हे जे लाटणं फिरवतो ना, तसं हळूहळू पेस्ट अशी वर 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 सरकते. हे जे काय होतंय ना, ते आमचा कृष्ण दत्त करतोय बघ. हळूहळू एक 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 भागातनं माझं चैतन्य तो वर 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 सरकवतोय. मला त्याला भेटायची घाई नाही बहुतेक झाली, पण त्याला मला भेटायची घाई बघ किती आहे, की मला त्याला यातून सोडवायचं आहे. आणि थोडं सॉरी नंतर मला म्हणतात की अरे तुला गमतीशीर गोष्ट सांगू का, मला त्रासच नाही होत काय रे. माझा सगळा त्रास आहे ना, सगळ्या अडचणी, हे जे काही भोग आहेत ना, मी काहीच भोगत नाही. अरे माझा सगळा त्रास तो कृष्ण दत्त घेतो आणि तोच भोगतो बघ. आणि मला काही होत नाही बघ, मी अशीच बसून असते. म्हणजे माहित नाही त्या खरं बोलल्या का खोटं बोलल्या, कारण त्या खोटं बोलत नव्हत्या. कदाचित तिकडे खोटं बोलल्या असतील तर माहित नाही मला, पण हे मी बघितलंय, अनुभवलंय. आणि खरंच त्यांनी खूप काय काय सहन केलं. आणि नंतरच्या काळात मला आठवतंय की आमचा एक सत्संग होणार होता कोल्हापूरला. तर त्या सत्संगाच्या वेळेला देखील आपले ते पोस्टर आणि ते बॅनर करणं वगैरे हे सगळी प्रक्रिया चालायची. तर एक दिवशी काय झालं, म्हणजे अवकाश होता या सत्संगाला आणि मी झोपलो होतो आणि मला असं एक स्वप्न पडलं की सुमनताई आमच्या घरात, मी जिकडे राहतो तिकडे देवघराच्या समक्ष त्या बसल्यात ध्यान लावून पद्मासनामध्ये. आणि मी उठलो आणि मग त्यांच्या शेजारी गेलो आणि मग त्यांना म्हणालो की तुम्ही कधी आला. मी त्यांच्या पाया पडलो, त्यांच्या शेजारी मी पण बसलो. असं मला स्वप्न पडलं होतं, मी स्वप्नात बघतोय. आणि त्या माझ्याकडे वळून बघितलं आणि मला म्हणाल्या की आता एक काम कर, तू माझे फोटो मागून घे. तर मी म्हणालो चालेल, म्हणजे कसे फोटो? ते म्हणले एक काम कर, तू सांग तुझ्या लोकांना फोटो मागून घ्यायला. आणि आता काय करायचं, आता मध्ये आपल्या अक्कलकोट स्वामींचा फोटो, त्यांच्या उजव्या हाताला आपल्या क्रियाबाबाजींचा फोटो आणि स्वामींच्या डाव्या हाताला माझा फोटो ठेवायचा. ठीक आहे म्हणालो, चालेल. म्हणजे पोस्टर, मी त्यांना विचारलं पोस्टरला वगैरे सगळं का? म्हणले हो, असं करत जा. म्हणलं चालेल. मग मी त्यांना म्हणालो की अहो ताई, आता बघा, आता काही दिवसातच कोल्हापूरला आपला सत्संग होणार आहे. आपली गुरु परंपरा जशी आली, म्हणजे आता स्वरूपानंदांचे गुरु गणेशनाथ महाराजांचे गुरु महादेवनाथ महाराज, त्यांचं स्थान आहे कोल्हापूरमध्ये विश्व पंढरी. तर तिकडे आपला सत्संग होणार आहे असं मी त्यांना सांगतो आनंदाने. तर सुमनताई मला स्वप्नात, मी पण स्वप्नात असं रिअल असल्यासारखं बोलते आणि त्या पण माझ्याकडे बघत होत्या आणि अशी स्माईल केली फक्त आणि झालं, ते स्वप्न थांबलं. मग उठल्या माझं जशी जाग आली तसं मी लगेच माझ्या काही जवळच्या लोकांना सांगितलं की सुमनताईंचे जेवढे फोटोज आहेत तेवढे आपण मागून घ्यायचे. आता ते झालं, ते घेतलं आम्ही आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे लगेच पोस्टरला वगैरे ते लावलं.
आणि सुमनताईंच्या जे जवळचे आहेत त्यांनी देखील सुमनताईंना फोटो दाखवले की हे बघा आपलं अभिषेक दादांनी आपल्या आता सत्संगाच्या यायला बघा तुमचा पण फोटो ठेवलाय. त्यावेळेला पण त्या काय नाही बोलल्या, त्यामुळे त्या नुसती स्माईल केली आणि मान हलवली, बाकी काय नाही. आणि तो सत्संग झाला, ज्या आठवड्यात झाला, रविवारी सत्संग झाला आणि त्याच आठवड्यात त्यांनी देह ठेवला. तो म्हणजे मला तो प्रसंग इतका जड जातो की मला त्यांनी संकेत तसे दिले होते, पण मी ओळखू नाही शकलो. आणि मला खात्री आहे की मी कुठे ना कुठेतरी कमी पडलोच असेल, पण माहीत नाही की त्या मला म्हणायच्या की खूप आधी पण मला म्हणायच्या की अरे मी जेव्हा जाईल ना तेव्हा तू जवळ येऊ नको बरं का, कारण तुला बघवणार नाही, असं मला त्या म्हणायच्या. आणि त्यांनी ते केलं, म्हणजे ते सत्यच केलं त्यांनी. मला नाहीच बघता आले सगळं. मला गमतीने म्हणायच्या कधी कधी की अरे मी देह ठेवला ना की मी कुठे जाणार आहे. तर मी आपल्या सर्वसामान्य भाषेत मग म्हणायचो की काय तुम्ही काय कैलास नाही तर वैकुंठ नाही तर तुम्ही अजून वरच्या आता परमधामला जाल तुम्ही. मग मला म्हणायच्या मी तुझ्या आज्ञाचक्रात जाईल बघ आणि आज्ञाचक्रातून तुला सगळं सांगेल. गुरुतत्वाचं आपलं चक्र आहे ना हे, मी इथे तुला भेटेल बघ, तू ध्यान कर, मी तुला भेटत जाईल काय, असं त्या बोलल्या. आणि मग झालं मग हे तर. आणि देह ठेवला त्यानंतर मी गेलोच होतो, अर्थात मला कळवलं गेलं, मी गेलो. त्या संबंधित पण अजून एक खूप विलक्षण एक प्रसंग आहे, म्हणजे मी आता जास्त वाढवणार नाही प्रसंग, पटकन सांगतो. जसं मी बघायला गेलो मला कळलं होतं की 22 मे 2025 रात्री 8-8:30 दरम्यान त्यांनी देह ठेवला. त्या दिवशी त्यांच्या जवळचे जेवढे लोक होते मंडळी ते सगळे तिकडे उपस्थित होते. आणि माऊली टाकळकरांना देखील बोलवलं गेलं होतं. माऊलींनी नेमका आताच काही दिवसांपूर्वी देह ठेवला. माऊली टाकळकरांनी मी त्यांना बोलवलं आणि माऊली टाकळकर यांच्या मुखातून सुमनताईंना कृष्ण आणि उद्धव यांचा संवाद ऐकायचा होता. ते अतिशय विलक्षण पद्धतीने सांगायचे असं म्हणायचं. सुमनताई कायम म्हणायचं की खूप सुंदर. आणि ते शूटिंग देखील आहे आपल्याकडे, ते त्यांनी ऐकलं. आणि शिवाय म्हणजे हा प्रसंग तर नंतर घडला, पण अजून सुमनताईंनी सांगितलं होतं की मला नारायण कवच ऐकायचंय. त्यावेळेला एक वैदिक ब्राह्मण देखील आले, काय अर्थात ती सगळी योजना सद्गुरु कृपेने. आणि त्यांच्या करवी मग नारायण कवचाचे वाटतं 8 का 9 वाटतं आवर्तनं झाली. ती आवर्तनं त्यांनी ऐकली नारायण कवचाची. माऊली टाकळकरांकडनं कृष्ण उद्धव संवाद सगळा ऐकला, तो पूर्ण झाला. आता याच दरम्यान मला एक गोष्ट सांगायची आहे की सुमनताईंनी देह ठेवण्यापूर्वी आधी म्हणजे तो दिवस आणि आधीचे 2 दिवस असे 3 दिवस जवळील म्हणजे त्यांच्या गॅलरीपासून जवळच एका झाडावरती गरुड येऊन बसलं होतं आणि ते तिकडेच होतं. आणि तसा पाऊस पडत होता, पाऊस त्या काळात मे महिना जरी असला तरी थोडाफार पाऊस होता. तिकडे ते गरुड थांबलेलंच होतं. आपल्याकडे मी तुम्हाला फोटोज पण देईलच, ते फोटोज आहेत, थोडेसे बारीक व्हिडिओज पण आहेत. तर ते गरुड येऊन थांबलेलं. आणि जसं माऊलींनी हा सगळा संवाद कृष्ण उद्धवाचा सांगितला तो पूर्ण झाला. त्याच दरम्यान तुम्हाला सांगतो की सुमनताई इतक्या महान विभूती होत्या की त्यांच्या भेटीसाठी द्रविड शास्त्री देखील आले होते. तुम्ही ओळखून असाल, द्रविड शास्त्री एक महान विभूती आहेत आत्ताच्या प्रस्तुत काळामध्ये. ते देखील आले होते, त्यांना देखील हे कळलं होतं. एवढ्या महान लोकांनी यावं म्हणजे अर्थातच ती व्यक्ती अधिकारी व्यक्ती असणार म्हणून आपले आले होते. तर सुमनताई म्हणाले की त्यांना सांगा येऊ नका, कारण ते एवढे महान आहेत पण मी त्यांची काही सेवा करू शकत नाही. म्हणून सुमनताई म्हणाल्या नको. पण ते म्हणाले की नाही, अर्थातच द्रविड शास्त्री आले. सुमनताई झोपून होत्या, पण मग त्यांनी खुणेने सांगितलं की त्यांची पाद्यपूजा करा. त्यांची पाद्यपूजा करून ते तीर्थ देखील सुमनताईंनी घेतलं. हे दिवसा घडलं वाटतं. मग नारायण कवचाचा पाठ, मग माऊली टाकळकरांचं ते कृष्णा उद्धव संवाद हा झाला. मग सुमनताईंनी एक योगी क्रियेचं एक श्वसनाचं एक आवर्तन केलं पूर्ण. ते आवर्तन पूर्ण केलं आणि मग देह ठेवला. आणि त्यानंतर त्यांचा म्हणजे त्यांनी निजानंदी जाण्याचा निर्णय घेतला. हे झाल्या
काही लोकांनीच जेव्हा गॅलरीच्या बाहेर बघितलं तेव्हा गरुड उडून गेलं होतं. अच्छा. आणि सुमन त्यांनीच मला एकदा सांगितलं होतं की पुण्यात्मा हे बाहेर कसे पडतात. तर अगदी मोजक्या शब्दात त्या खूप खूप मोठं असं विलक्षण काय काय बोलून जायच्या की एक गोष्ट खूप गमतीने कायम म्हणायच्या की संसारी माणूस दररोज एक खोटं बोलतो, ही माझी शेवटची इच्छा, असं ते गमतीने कायम म्हणायचं. म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं होतं की इच्छा कमी कराव्या आणि बंदच कराव्या, आपल्या गरजा देखील कमी कराव्या माणसाने. तर त्याचबरोबर त्या एक म्हणायच्या की नरकाचं द्वार खूप मोठं पण आणि स्वर्गाचं द्वार तरी ठीक आहे, ते थोडंसं छोटं, पण मोक्षाचं द्वार सगळ्यात छोटं. तर ह्याचा अर्थ नीट कळत नव्हता, पण मग त्यांनी अर्थ नीट समजावून सांगितला. नरकाचं द्वार इतकं मोठं आहे की तुम्ही जाता येता कोणावरही काही अपराध केला, चुकीचं काय वागलात तर अर्थात तुमचं नरकाचं द्वार लगेच सहज मोठं झालं. स्वर्गाचं द्वार काय की तुम्ही पुण्य करायचं, दान धर्म केलं, पुण्यकर्म केले, सेवा वगैरे केले, त्यातून तुम्हाला पुण्य मिळेल. पण मोक्षकारक असं काय तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला मोक्ष मिळत नाही, तुम्ही स्वर्गापर्यंत जाऊ शकता. पण मोक्षाचं द्वार अतिशय छोटं, म्हणजे इथे ब्रह्मरंध्र. तर हे ब्रह्मरंध्र जे आहे तिथे एक बारीक असं छेद गेला कुंडलिनी योगामुळे किंवा हंस योगामुळे, ज्याला मी सोहम साधना म्हणतो, त्याने इथे छेद गेला की तिथून आपला आत्मा बाहेर पडतो. तर त्यांनी एक गोष्ट मला सांगितली होती, जेवढे पापकर्म आपल्याकडनं होतात तसा आपला आत्मा खालील खालील बिळांमधनं बाहेर पडतो. तर नवद्वार असं ग्रंथांमध्ये उल्लेख आहे, ज्याला आपण म्हणतो की मलमूत्रस्थान, नाभिस्थान किंवा अजून हृदयस्थान एक आहे, कंठकूप आणि मुख, 2 नाक, 2 कान, हे सगळे मिळून, आणि 2 डोळे पण आहे, हे 2 डोळ्यांची इकडली बिळं, आणि हे सगळे टोटल वाटतं 9 येतात वाटतं. आणि हे आहे वरचं, हे आहे ब्रह्मरंध्र, हे सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यांना सुलभप्राय नसणारं स्थान, म्हणजे इकडून बाहेर पडणं सगळ्यात अवघड असं ते स्थान. तर आणि शिवाय योग मार्गात देखील त्या सांगायचं की काही जण चक्रांमधनं बाहेर पडतात, म्हणजे मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्त्रार. तर मी माहित नाही, म्हणजे मी काय कुतूहल म्हणून नाही, पण मी अर्थात पॉडकास्ट मार्फत देखील सुमंतांच्या जवळचे जेवढे आहेत तेवढे सगळ्यांचे आभार, की अरुणाताई आहेत, पंखावाला आहेत, देशपांडे, अजून सरस्वतीताई, अजून बरेच लोक आहेत की म्हणजे मला दामले आहेत, त्यांच्या म्हणजे मला आभार मानायचं मी दरवेळेला विसरतो त्यांचे. पण यांनी अर्थात म्हणजे मला बोलवलं, मी तिथे गेलो तर मला देखील अत्तर लावायला मिळालं त्यांच्या देहाला पूर्ण. म्हणजे लावत असताना, म्हणजे देहाला अत्तर लावतो आपण त्यावेळेला त्यांना नेण्यापूर्वी, त्यावेळेला मी बघितलं की त्यांच्या टाळू भागाच्या वर पूर्ण खड्डा पडलाय. जसं एक लहान मूल असतं बघा, ज्याचा टाळू भरायचा असतो, तर तसं झालंय. यावरून मी समजून घेतलं की त्यांनी देह इथूनच त्यांनी आत्मा वर सोडलेला आहे. आणि अर्थातच त्यांची एवढी म्हणजे अतिउत्तम गती असणार आहे. कारण मी काय त्या पात्रतेचा नाही हे बोलण्यासाठी की त्यांना कुठली गती मिळाली, पण हे तर मी नक्कीच सांगू शकतो की अत्युच्च पातळीची गती त्यांना मिळाली, हे मी नक्कीच सांगू शकतो. तर अशा प्रकारे या महान विभूतीने हा देह आणि ही देहयात्रा पूर्ण थांबवली. आणि आता एक प्रकारे असं म्हणेल की एक ते असताना जे एक समाधान होतं की त्यांच्या छत्रछायेखाली अगदी सहज सगळं होतंय. आणि तेव्हा आपण म्हणतो ना की काय जाणीव नसते, तर तेव्हा मला असंच वाटलं की आहेत सुमंत, त्यामुळे काय काळजी नाही. पण आता अक्षरशः असं छत्रछायाच गेल्यासारखं वाटतं. पण आहेत, बरोबर तर आहेतच. मी नक्की प्रयत्न करेल त्यांना आनंद वाटावा यासाठी. माफ करा. सॉरी. झालं. नाही, पण दादा तुम्ही जसं म्हणलात तसं की ताईंनी देह ठेवलाय, पण त्या आपल्यात आजही असणारच आहेत. बाकी खरंय. आणि तुम्ही आता आदिगुरु संप्रदायाचं जसं ताईंनी सांगितलं होतं किंवा त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं, त्याप्रमाणे तो जो एक ध्वज जो आहे तो तुम्ही पुढे घेऊन चाललेलाच आहात. त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहेच आहे. आणि
आम्ही एक काय म्हणतात शिष्य म्हणून आमच्यासाठी ते भाग्य आहे. धन्यवाद. पण मी खरंच त्या पात्र आहे की नाही माहीत नाही, पण हे देखील तुमचं देखील मोठेपण आहे की तुम्ही अगदी सहजतेने एवढं सगळं बोलताय. आणि जर माझं काही श्रेय असेल तर ते माझं नाहीच, हे सगळं माझ्या सद्गुरूंचं, माझ्या आराध्य दैवताचं सगळं श्रेय आहे, बाकी काहीच नाही. दादा आता जाता जाता तुम्हाला हे विचारावं असं वाटेल की जसं ताईंनी तुम्हाला काही उपदेश केले होते कारण त्या तुमच्या गुरु आहेत, तसं आता आपल्या आदिगुरु संप्रदायात पण बरेच आता शिष्यवर्ग आहे आणि तुम्ही त्यांचे गुरु आहात. तर तुम्ही त्यांना काय एक संबोधन कराल आणि इतरही जे प्रेक्षक आहेत जे आज पॉडकास्ट बघतात त्यांना तुम्ही काय संदेश द्या? बापरे, खूप अवघड जबाबदारी. मी तुम्हाला सांगतो, सुमनताई एवढ्या मोठ्या अवस्थेच्या असून देखील त्या मला म्हणायच्या, अरे मी कुठे तुझी गुरु आहे, मी तू मला ताई म्हणतोस ना, तर मग तू माझा लहान भाऊ आणि मी तुझी मोठी बहीण आहे असंच समज. त्या इतक्या सहज होत्या, इतक्या सहज, म्हणजे त्या काय सांगू आता की त्या मोठेपणा घ्यायच्याच नाहीत कधी. त्यामुळे आता तुम्ही ज्या पद्धतीने मला मोठेपण बहाल करताय, मी पण त्या पात्रतेचं आहे का नाही माहीत नाही, त्या तरी त्या मोठेपणाने म्हणत होत्या. मी तर मान्यच करतो की मी त्या मोठ्या पदावर नाही आहे, पण तरी देखील मी सुमनताईंनीच सांगितलेल्या काही गोष्टी सांगतो. की सुमनताई म्हणायचे की हे बघ, आपण ज्या साधना आता शिकलेलो आहोत आणि ह्या साधना मी तुला आता शिकवल्यात, तर याचं सातत्य ठेवायचं. कारण शेवटी साधना म्हणजे काय आहे, तर आपल्या सद्गुरूचं आणि आपल्या आराध्य दैवताचं साधन होणे. तर आपल्याला त्यांचं साधन होणं गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी आपल्याकडनं साधना नाही होणार त्या दिवशी आपण असं समजायचं की आपण त्या दिवशी आपल्या सद्गुरूचं आणि आपल्या आराध्य दैवत किंवा परमेश्वराचं आपण साधन नाही. आणि ज्या दिवशी आपण त्यांचं साधन नाही त्या दिवशी आपण नक्कीच आपला हात सुटलेला आहे. त्यामुळे आपल्याकडनं चुका होऊ शकतात. त्यामुळे साधनेचं सातत्य कायम राहायला पाहिजे असं मला त्यांनी सांगितलं होतं. आणि मी देखील प्रेक्षकांना तेच सांगेल, आपापले सद्गुरूने दिलेलं साधन मात्र सोडू नका, सगळ्यांना सांगणं आहे. आणि दादा आता हे तुम्ही जे आपले साधक आहेत किंवा शिष्य आहेत त्यांना तर सांगितलंच, पण जनरल जो ऑडियन्स आज बघतोय तुम्हाला, तर त्यांना काय संबोधन कराल? एक छोटीशी गोष्ट आहे, मी सांगली चालेल का? हो. म्हणजे अगदी काय अशी फार मोठी गोष्ट नाही आहे, मी माझ्या अल्पबुद्धीने असं मांडलेला एक छोटासा पार्ट आहे. म्हणजे ही गोष्ट मी सुमनताईं पुढे देखील सादर केली होती एकदा, आणि त्या हसल्या होत्या मोठ्याने अगदी. बरं. एकदा काय होतं, एक दाम्पत्य असतं, ते नवरा बायको आणि ते म्हातारे असतात, त्यांना मुलबाळ काही नसतं. तर ते म्हणजे एकदम हतबल असतात, कितीतरी गोष्टींबाबतीत त्यांना खूप अडचणी असतात. आणि ते पत्र लिहित असतात. ते पत्र लिहितात कोणाला तरी, ते दोन गोष्टी लिहू आपण, की एक म्हणजे पत्र आपण म्हटलो समजा की त्यांनी एक पत्र लिहिलंय कैलासावरती किंवा गिरनार, कैलास नाही तर गिरनार असं डोळ्यासमोर आणा. बरं. त्यांनी ते पत्र लिहिलं होतं, एक गिरनार नाही तर एक कैलासावर. आणि त्यामध्ये त्यांनी बऱ्याच काही गोष्टी मजकूर लिहिलेला असायचा, की मला अशा अशा अडचणी आहेत, मला असाच त्रास आहे, तर तुम्ही माझ्याकडे लक्ष घाला आणि मला मदत करा. तर एक मजकूर त्यांचा असा असतो की मला आत्ता खूप अर्जंट मला 10,000 रुपयांची गरज आहे, तर तुम्ही मला 10,000 रुपये देण्याचं काम करा, असं त्यांनी सांगितलं. आणि हे पत्र त्यांनी पोस्टमॅनकडे दिलं. पण पोस्टमॅन नेहमी विचार करायचा की अरे हे द्यायचंय कुठे, कैलास नाही तर गिरनारला. तर मग पोस्टमॅन विचार करायचा की अरे आता तिथपर्यंत तर आपण जाऊ शकणार नाही, आणि नंतर तिथे काय पत्र असणार. आणि दुसरी गोष्ट, पत्र दिलं जरी तिथे तरी आपल्याकडे येणार काय, यांचं उत्तर काय येणार आहे. आणि खाली मग त्यांनी एक दिवशी पोस्टमॅनने पत्र काढलं आणि मग सगळं पत्र वाचलं, सगळ्या पत्रांमध्ये सगळ्या मजकूर सगळा वाचला. खाली लिहिलं होतं की तुमच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. मग पोस्टमॅन म्हणाला की अरे या व्यक्तींनी, अगदी या दाम्पत्याने एवढ्या श्रद्धेने हे पत्र लिहिलेलं आहे, तर आपण एक काम करू, त्यामध्ये एक गोष्ट जी दिलेली आहे की 10,000 रुपयांची गरज आहे, तर आपण एक काम करू, आपण जरा काही गोष्टी जुळवाजुळव करू. म्हणून तो पोस्टमॅन जो असतो तो स्वतःकडचे काही हजार, म्हणजे स्वतःकडचे समजा 5,000 आणि अजूनही काही लोकांना सांगतो, मग त्यांच्या सगळ्यांकडनं थोडे थोडे करत काही अमाऊंट घेतो. पत्रामध्ये दिलेलं असतं 10,000. मग तो
पोस्टमन सगळे सगळे त्याच्या जवळच्यांना एकत्र करतो आणि त्या पोस्टमनच्या सगळे जवळचे ते पण त्याचं ऐकतात आणि सगळे मिळून 8,000 रुपये गोळा करतात. बर. आणि मग नंतर मग तेच स्वतःच असं गिरनार किंवा कैलासवरनं आलेलं पत्र आहे असं उत्तर म्हणून लिहितात. बर. आणि मग म्हणतात की इतकी इतकी सोय झाली आणि मग हे दिलं आणि मग तो पत्र पोस्टमॅन देतो. ते दाम्पत्य काय करतं, ते वाचतं, पत्र वाचतं आणि बघतो पैसे आलेत. पैसे आल्याचा आनंद वगैरे दिसतो त्यांच्या चेहऱ्यावर. पोस्टमॅनला पण आनंद होतो की आपल्याकडनं काहीतरी चांगलं घडलं. पुढचं पत्र परत तयार होतं. बर. पोस्टमॅनला प्रश्न पडतो की आता आता काय मागणी केली. पोस्टमॅन तो पत्र वाचतो तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की महादेवा किंवा परब्रह्म आपला दत्तात्रया, तुमची माझ्यावर अखंड कृपा राहो आणि तुमचं माझ्याकडे लक्ष आहे, या बाबतीत मला काही चिंता नाही, मला खात्रीच आहे. पण तुम्ही 100% मला 10,000 रुपये दिले होते, पण या पोस्टमॅनने 2,000 रुपये खाल्लेत बघा आमचे. तर याला आपण काय करावं. आणि याला उत्तर देखील पोस्टमॅन लिहू नाही शकत. आपल्या आयुष्यातला पोस्टमॅन ओळखा. आपला सद्गुरू आपल्यासाठी खूप काही करत असतो आणि दर वेळेला सद्गुरू जे करतो ते कशासाठी करतो, तर कधी कधी तो स्वतःच काहीतरी पणाला लावतो आणि मग देतो. पण आपण ह्याच चिंतेत राहतो, ह्याच मागण्यांमध्ये आपण जगतो की माझ्या सगळ्या इच्छा का नाही पूर्ण होत, मला जे हवं ते सगळंच का नाही मिळत. बरोबर. कारण आपल्याला हे मागणं खूप सोपं वाटतं, पण आपल्यासाठी आपले सद्गुरू किती धडपड करतात हे याची आपल्याला कल्पना देखील नसते. तर आपल्या आयुष्यात कोण पोस्टमॅन आहे ते नीट ओळखा आणि त्यांनी काही कष्ट सहन केलेले आहेत म्हणून आज आपण सुखाने जगतोय हे देखील सगळ्यांनी बारकाईने लक्ष द्या आणि सगळ्यांचे आभार मानायला शिका. ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. तर मी जास्त वेळ घेणार नाही, एवढं माझं सांगणं आहे प्रेक्षकांना. धन्यवाद. वा दादा, याच्यावरूनच जे ताईंनी सांगितलं होतं, जे तुम्ही पण सांगता की याच्यासाठी साधना रोज करा, हे पण एक आहेच मेसेज त्या पत्रामधला एक छोटा असं आपण म्हणूयात. आणि थँक्यू सो मच दादा, तुमचे खूप खूप आभार. आपण जवळपास 1.25 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर पॉडकास्ट केला आणि तो अशा पद्धतीचा पॉडकास्ट झाला आज की सगळ्यांसाठी खरं एक पर्वणीच आहे असं आपण म्हणूयात. कारण की सुमनताईंवरचा पॉडकास्ट झाला आणि तो तुमच्यामार्फत आम्हाला ही माहिती कळाली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मी जास्त काही सांगत नाही, डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स नेहमीप्रमाणे दिलेलेच असतात. आपला आदिगुरु संप्रदायाचे पण हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्याच्यावर पण जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि बाकी सत्संग असतात त्याचे अपडेट्स तुम्हाला त्याच्यावर जाऊन मिळतीलच. आणि इतरही अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सॲप कम्युनिटी आहे आपल्या आदिगुरु संप्रदायाची, सो त्याच्यावर पण तुम्हाला मिळतील. आणि ॲडमिनचे नंबर तर दिलेलेच आहे, सो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दादा, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आणि आपलं नेहमीप्रमाणे स्वीट टॉक्सचं जे रिच्युअल आहे त्या पद्धतीने आपण पॉडकास्ट एंड करूयात, फिस्ट बंप करूयात आणि श्री स्वामी समर्थ म्हणूयात. ब्रह्मयोगिनी सुमनताई माता की जय. जय अनघा दत्तात्रय. जय अनघा दत्तात्रय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.